सो बी रेडी फॉर टेस्ट फॉर पी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, सगळ्यात मोठा टॉपिक आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात सोपा सुद्धा. कन्सेप्ट क्लिअर असेल तर सोपा आहे ना सोपा टॉपिक. तर आपण काय करूया, त्याची टेस्ट घेताना 2 पार्ट मध्ये घेऊयात. म्हणजे जे आपलं ट्रेंड्स आपण बघितलेले आहेत आधी, तुम्हाला आठवत असेल आपण ओव्हरव्ह्यू बघितला होता, 2 पार्ट मध्ये होतं ओव्हरव्ह्यू. त्यातलं ट्रेंड्स सगळ्या होत्या आणि मग त्याच्यानंतर एक एक एलिमेंटचं ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी किंवा ऑक्सिजन, हॅलोजन वगैरे वेगवेगळे बघायचे. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत एक्झॅक्टली की कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला टेस्ट येणार आहे ते सांगेल. सो तुम्हाला आधी पहिली गोष्ट सांगा, तुम्हाला होमवर्क आठवतंय का काय सांगितलेला? काही होमवर्क आठवतंय का? आपण लास्ट लेक्चर कशावरती घेतलं आणि तुम्हाला काहीतरी एक छोटासा होमवर्क दिला होता एका पॉइंटचा. एनीवन नोज? लास्ट लेक्चर कोणत्या पॉइंटवर झालेलं? लास्ट लेक्चर कोणतं झालं होतं? फक्त ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स झालं होतं का? आपण ऍक्च्युली ऑक्साइड्स कशाची बघितले होते, तर सल्फरची आणि क्लोरीनची बघितली होती. आणि त्यावेळेस सल्फरचे जेव्हा ऑक्साइड्स बघितले होते, डिटेलमध्ये आपण सल्फर आणि क्लोरीनचे बघितले. बाकी ब्रोमिन, आयोडीनचे पण आपण नावं बघितलेली आहेत. आणि तर विषय काय होतं मला, की सल्फरच्या आपण जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट बघितल्या होत्या, तर कोणत्या 2 ऑक्सिडेशन स्टेट बघितलेल्या? कोणत्या 2 ऑक्सिडेशन स्टेट होत्या? +4 आणि +6. बरोबर आहे. पण क्लोरीनचं बघताना आपण अगदी सुरुवातीपासून बघितलं, +1, +3, +5, +7 म्हणजे स्टार्ट टू एंड बघितलं. तसं सल्फरचे अवेलेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणते आहेत? +2, +4 आणि +6. बरोबर आहे. +2, +4 आणि +6. आणि त्यातल्या फक्त आपण +4 आणि +6 हे 2च बघितलेले आहेत. आणि तुम्हाला क्वेश्चन होता की +2 ऑक्सिडेशनचं काय करायचं, आठवतंय का? विच इज द ऑक्सो ऍसिड विच कंटेन्स +2 ऑक्सिडेशन स्टेट फॉर सल्फर, असा क्वेश्चन तुम्हाला दिला होता. तो लक्षात नसेल तर आपण आता तो सॉल्व्ह करणारच आहोत. सो त्याच्या आधी आपण लास्ट टाइम कोणतं कम्प्लीट केलं ते बघूया. हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरोस ऍसिड, क्लोरिक ऍसिड आणि परक्लोरिक ऍसिड. कसं सांगितलेलं लक्षात ठेवायला, HClO 1 ऑक्सिजन, मग 2, 3, 4 सो एक ऑक्सिजन वाढवायचा. अदरवाईज कसं आहे, स्ट्रक्चर वाईज लक्षात ठेवायचं असेल तर एक कंपल्सरी OH ग्रुप असतोच. बरोबर आहे. H ला एक OH ग्रुप आपल्याला कंपल्सरी लावतोच. H ला एक आपण OH, H म्हणजे OH मध्येच लिहायचं असतं. त्याच्यामुळे HClO लिहायच्या काय करायचं, आधी OH लिहायचा आणि मग Cl लिहून शिल्लक राहिलेले ऑक्सिजन लिहायचे. म्हणजे कसं होणार आहे, हा OH जो सिंगल बॉन्ड मध्ये जाणार आहे, मग Cl आणि मग हा ऑक्सिजन जाणार आहे डबल बॉन्ड मध्ये. तसंच इथं OH सिंगल बॉन्ड, Cl त्याच्यानंतर 2 ऑक्सिजन आहेत, ते 2 डबल बॉन्ड होणार. तसंच इथं काय, OH सिंगल बॉन्ड मध्ये, मग क्लोरीन आणि मग 3 ऑक्सिजन आहेत ते डबल बॉन्ड मध्ये. ओके, सो यू कॅन रिमेंबर लाईक दिस और लाईक दिस. जे लक्षात राहील त्या पद्धतीने ठेवा. आणि स्ट्रक्चर वाईज लक्षात ठेवलं तर स्ट्रक्चर आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच लक्षात ठेवलं तरी दोन्ही काम होणार आहे. कळलं? पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना असं नाही विचारणार आहेत OHClO, कळतंय ना. HOClO असं असेल असं नाही. कधी कधी HOCl2 पण असू शकतो, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे हे लक्षात असू दे. HOClO किंवा HOCl2, ClO2 असं मॅडमने आम्हाला शिकवलंय असं म्हणू नका, कारण की याचा जर का कंडेन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर हे दोन्ही ऑक्सिजन आपल्याला एकत्र करावे लागतील. दॅट विल बी HClO3. ठीक आहे. सो क्लोरिक ऍसिड कॅन बी रिटर्न एज HClO3 और HOClO2. ओके, दोन्हीचा अर्थ एकच होतो. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. स्ट्रक्चर्स पण सिंपल आहेत, फक्त क्लोरीनला एक डबल बॉन्ड O वाढवत जायचा. ऑक्सिडेशन स्टेट +2 नी वाढत जाते. एकदा +1, मग 3, मग 5 आणि मग 7. ओके, तर आपण हे 4 ऍसिड्स बघितले. परत एकदा बघूया. हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक. हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक. सो कसं बघितलं आपण, HClO, O2, O3, O4. ठीक आहे. यानुसार आपण बघितलं होतं की एक ऑक्सिजन वाढवत गेलं. कळाले?
सो सेम आपण सल्फरच्या बाबतीत एकदा रिवाइज करूयात, म्हणजे दोन्ही आपण पॅरलल, जसं आपण सल्फ्युरिक ऍसिडचं बघताना सल्फरचे जेव्हा ऑक्सो ऍसिड्स बघितले तर सल्फ्युरस ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड OUS आणि IC हे दोन वेगवेगळे शिकलो आणि परत दोघांची एकत्र कंपॅरिझन केली होती, म्हणजे पर सल्फ्युरिक ऍसिड कसा आहे आणि पर सल्फ्युरस ऍसिड कसा आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीने आता क्लोरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड किंवा फ्लोरस ऍसिड आणि सल्फ्युरस ऍसिड त्यांचं आपण थोडंसं पॅरलल कंपॅरिझन करूया. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायला कसं सोपं जाईल त्या दृष्टीने मी तुम्हाला हे टेबल देते. लिहून काय घेऊ नका, कारण की हे ऑलरेडी तुम्ही बरेचदा सल्फ्युरिक ऍसिडचे नावं लिहिलेली आहेत. बघा आपण सुरुवात कुठनं करूयात, आपला आवडता आहे सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. ठीक आहे, आपल्याला हा माहिती आहे म्हणून पहिला लिहूयात सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन वाढवला की पर सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, इथं बघा तसंच क्लोरिक ऍसिड आहे, क्लोरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन वाढवला की पर क्लोरिक ऍसिड. कळाले, जसं सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक वाढवला तसंच क्लोरिक ऍसिड मध्ये वाढवला. पर हा शब्द दोघांना सेम सेम आहे. कळाले, सल्फ्युरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला की नाव आलं सल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला, नाव आलं सल्फ्युरस ऍसिड. तसंच क्लोरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला, नाव आलं क्लोरस ऍसिड. कळालं, एक ऑक्सिजन कमी केला. तसंच आपण क्लोरीनच्या बाबतीत अजून एक बघितलं होतं की क्लोरस ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला की नाव येतं हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड. तसंच फ्युरस ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केल्यावर काय येणार आहे, हायपोसल्फ्युरस ऍसिड. आले लक्षात, हायपोसल्फ्युरस ऍसिड. सेम जशी ही चार नावं आहेत तशीच ही चार नावं आहेत. एक एक ऑक्सिजन आपण बॉटम पासून टॉप पर्यंत एक एक ऑक्सिजन वाढवत जातो. इथं 2 3 4 5 आहे आणि इथं 1 2 3 4 आहे. कळाले, इथं ऑक्सिडेशन स्टेट +1 ने सुरू होती म्हणून एक ऑक्सिजन आहे, इथं +2 ने सुरू होती 2 ऑक्सिजन आहेत. कळाले, सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +2 +4 +6 आहे म्हणून 2 3 4 5 आणि इथं +1 +5 +3 +7 सो 1 2 3 4. कळाले, सो या पद्धतीने हे चार ऍसिड्स पॅरलल स्टडी करा, म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपे जातात. ठीक आहे, हे परत परत मी का शिकवतेय तर हे अचानक तुम्हाला परीक्षेमध्ये नुसतं सल्फ्युरस ऍसिड किंवा नुसतं परसल्फ्युरिक ऍसिड एवढंच विचारणार आहे, मग एकदम स्ट्रक्चर डोक्यात राहत नाही. पण स्टेप बाय स्टेप जर का लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते काढायला सोपं जातं. ठीक आहे, अजून एक बघा, आपण क्लोरस ऍसिड काढला होता HOCl. रिपीट करू का परत? रिपीट कसं करायचंय, म्हणजे जिथं कन्सेप्ट दोन्हीकडे आपण एकच वापरली की H2SO4 आहे, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, आपल्याला जो सोपा जातोय तो घ्यायचा. जर का तुम्हाला सल्फ्युरस ऍसिड सोपा जात असेल तर तिथनं सुरुवात करा, जो तुम्हाला माहिती आहे. आता माझ्या दृष्टीने सल्फ्युरिक ऍसिड इझी आहे, H2SO4. मग मी सुरुवात केली H2SO4. मग सल्फ्युरिक ऍसिडचा भाऊ कोण, क्लोरिक ऍसिड, बरोबर ना. सल्फ्युरिक ऍसिड क्लोरिक ऍसिड दोघ जण IC ऍसिड, IC लिहिलेले आहेत. कळाले, मग सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन वाढवला की नाव काय आलं, पर सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन वाढवला की नाव आलं पर सल्फ्युरिक ऍसिड. तसंच क्लोरिक मध्ये एक ऑक्सिजन वाढवला, नाव आलं पर क्लोरिक ऍसिड. कळाले, 3चा झाला 4, इथं झाला 4चा झाला 5. कळाले, सल्फ्युरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला की नाव काय आलं, सल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला, नाव आलं सल्फ्युरस ऍसिड. तसंच क्लोरिक ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला, नाव आलं क्लोरस ऍसिड. कळाले, एक एक ऑक्सिजन एकदा वाढवला की पर, कमी झालं की OUS, वाढवला की पर, कमी झालं की OUS. कळाले, नंतर सल्फ्युरस ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला की नाव आलं हायपोसल्फ्युरस ऍसिड. तसंच क्लोरस मधनं एक ऑक्सिजन कमी केलं, नाव आलं हायपोक्लोरस ऍसिड. कळाले, जे तुम्हाला पाहिजे तसं लक्षात ठेवा, हायपो पासून पर पर्यंत जावा, पर पासून हायपो पर्यंत यामधूनच सुरू करा, कसंही करा. ठीक आहे, प्रोव्हाइडेड लक्षात ठेवणं हे महत्वाचं आहे या सगळ्या केसेसमध्ये. कळाले, पर क्लोरिक क्लोरिक क्लोरस हायपोक्लोरस, तसंच पर सल्फ्युरिक सल्फ्युरिक सल्फ्युरस हायपोसल्फ्युरस. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन कसे लावायचे बघा. ऑक्सिजन कसे लावायचे, कन्सेप्ट म्हणजे ट्रिक म्हणून सांगते की सल्फर म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +2 ने सुरू होती, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +1 ने सुरू होते. सो +2 ने सुरू होते, 2 ऑक्सिजन 3 4 5, म्हणजे +2 आहे म्हणून 2 ऑक्सिजन. तसंच इथं काय +1 आहे म्हणून 1 2 3 4, पहिल्यांदा एक ऑक्सिजन मग पुढे वाढवत वाढवत जायचे. आले लक्षात, कळालं. आता स्ट्रक्चर वाईज आपण सुद्धा क्लोरिक ऍसिड म्हणजे क्लोरसचे आपण स्ट्रक्चर्स बघितलेत की HOCl कसा काढला होता आपण,
आधी OH काढला, मग Cl लावला, मग त्या Cl ला अजून एक ऑक्सिजन लावला की क्लोरस झाला, तिसरा लावला क्लोरिक झाला, चौथा लावला परक्लोरिक झाला. बरोबर आहे. किंवा उलट म्हणूयात, परक्लोरिक आधी काढला, ज्याला एक OH आणि 3 ऑक्सिजन होते, बरोबर ना. एक OH होता आणि उरलेले 3 ऑक्सिजन होते. त्यातनं एक ऑक्सिजन कमी केला, हे तयार झालं, एक कमी केला, हा तयार झाला, आणि शेवटचा एक कमी केला, हा तयार झाला. बरोबर आहे. एक एक ऑक्सिजन आपण कमी कमी करत गेलो तर आपल्याला स्ट्रक्चर्स बनवता येतात. तसंच आपण इथं पण बघूयात. म्हणजे एक ट्रिक म्हणून आपलं सिंपल एक सांगायचं म्हणून सांगते. तर दिस वन इज पर सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे ना, आठवतंय ना स्ट्रक्चर, पर सल्फ्युरिक ऍसिड. यातनं आता हा मधला एक ऑक्सिजन कमी करायचा, म्हणजे काय होणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस एक एक ऑक्सिजन कमी करायचा. सो इथं हा ऑक्सिजन कमी केला, काय झालं, पर सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. सुरुवातीला सिंगल बॉन्ड वाला आहे जो सगळ्यात अनस्टेबल आहे, त्याला बाहेर काढलं. पर सल्फ्युरिक ऍसिड पासून काय तयार झालं, सल्फ्युरिक ऍसिड. आता सल्फ्युरिक ऍसिड मध्ये सिंगल बॉन्ड OH आहे, O सिंगल बॉन्ड असा नाहीये, पर वाला बॉन्ड नाहीये. त्याच्यामुळे आता सल्फ्युरिक पासून सल्फ्युरस करताना काय करायचं, अजून एक ऑक्सिजन कुठला कमी करणार आहे, आता डबल बॉन्ड O वाला. ठीक आहे. वरचा किंवा खालचा कुठला तरी एक कमी करायचा. सो विल गेट सल्फ्युरस ऍसिड. आणि सल्फ्युरस ऍसिड मधनं एक ऑक्सिजन कमी केला, नाव काय येणार आहे, हायपोसल्फ्युरस ऍसिड. हायपोसल्फ्युरस ऍसिड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सल्फॉक्झिलिक ऍसिड और सल्फर डायहायड्रॉक्साइड. ठीक आहे. याची ही दोन वेगळी नावं पण आहेत, सल्फॉक्झिलिक ऍसिड, सल्फर डायहायड्रॉक्साइड. एका सल्फरला 2 OH. कळालीत काही नावं, म्हणजे हे ऑलरेडी आपण पाहिलंय, फक्त हा पॉईंट नवीन आहे आपल्यासाठी. हायपोसल्फ्युरस ऍसिड हा मुद्दामून मागे ठेवला होता, म्हणजे आपल्याला हे क्लोरस ऍसिड लक्षात आलं की हे सोपंच जातं. Do you understand what is the structure of hyposulfurous acid? जर का तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे. हॅव यू अंडरस्टूड हाऊ टू ड्रॉ हायपोसल्फ्युरस ऍसिड? काय करत जायचंय, H2SO2 आहे, रेग्युलर आहे, सल्फरला S मध्ये सेंटरला S काढला आणि हायड्रोजन 2 आहे, सो 2 OH लावले. आपलं रेग्युलर कन्सेप्टने काढलं तरी येणार आहे आणि एक एक ऑक्सिजन कमी केला तरी येणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हे समजलेलं आहे असं मी समजते, आणि तुम्हाला क्वेश्चन विचारते, हायपोसल्फ्युरस ऍसिड मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन केस ऑफ हायपोसल्फ्युरस ऍसिड? द ऑक्सिडेशन स्टेट इज +2. बरोबर आहे ना. म्हणजे आपला जो +4 वाला बघितलाय आपण, +6 वाला बघितला, नंतर +6 वाला बघितला, आणि हा +2 वाला झाला. कळाले. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लोन पेअर्स आर देअर इन हायपोसल्फ्युरस ऍसिड? हाऊ मेनी लोन पेअर्स आर देअर ऑन सल्फर? ठीक आहे. सल्फरच्या लोन पेअर किती आहेत ते सांगा. हायपोसल्फ्युरस ऍसिड मध्ये सल्फर वरती किती लोन पेअर्स आहेत? किती लोन पेअर्स येणार आहेत? यू विल गेट 2 लोन पेअर्स. बरोबर आहे ना. आपल्याला इथं जसं ऑक्सिजन H2O असतो त्या पद्धतीने तुम्हाला इथं 2 लोन पेअर्स मिळणार आहेत. ओके, आले लक्षात. सो देर आर 2 लोन पेअर्स ऑन हायपोसल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरस ऍसिड कडं एक लोन पेअर असते आणि सल्फ्युरिक कडं एक सुद्धा लोन पेअर नसते. ओके, 2 1 0 2 1 0 लोन पेअर्स इथं 2, इथं 1 आणि इथं 0. कळालं ना सगळ्यांना. सल्फ्युरस ऍसिड किंवा कुठलीही स्ट्रक्चर्स तुम्हाला काढता आली पाहिजेत आणि त्याच्यावरनं त्याचं हायब्रिडायझेशन, स्ट्रक्चर, ऑक्सिडेशन स्टेट आणि त्याच्या नंबर ऑफ लोन पेअर्स हे कळालं पाहिजे. कळाले. पुढे जायचं. आता थोडंसं आपण काय करूयात, हे ऑक्साइड जे आहेत म्हणजे ऑक्सी ऍसिड जे आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघूयात. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असतात त्याच्यावर. स्ट्रक्चर्स तुम्हाला समजले असतील तर उत्तर द्यायला अजिबात अवघड नाही. ठीक आहे. तो आपण थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे आयडिया येईल आणि मग आपण पुढे जाऊया. हो सॉरी, एक पॉइंट राहील आपला त्याच्या आधी, ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला बघायचंय. हे हॅलोजनचे जे ऑक्सी ऍसिड्स आहेत, ठीक आहे, दिस ऑक्सी ऍसिड्स ऍसिडिक काय नेचर त्याचं आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. ऍसिडिक नेचर आधी आपण बघूयात आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो वी हॅव सीन 4 ऑक्सिडेशन स्टेट, +1 +3 +5 +7. सो नेम्स आर hypohallous acid, halic acid and perhalic acid. Hypohallous, hallous, halic, perhalic. Okay, HXO, HXO2, HXO4, HXO5. इथं 5 पाहिजे. ठीक आहे, बरोबर ना.
सो आपण फ्लोरीन मध्ये बघितलं एकच ऑक्सी ऍसिड पॉसिबल आहे HOF. क्लोरीन मध्ये ही चारही पॉसिबल आहेत. ब्रोमीन मध्ये मधला एक ब्रोमीन आणि आयोडीन मध्ये हॅलस नाहीयेत, बाकीचे तिन्ही पॉसिबल आहेत. ओके, इथं स्ट्रक्चर करताना पण बघा जसं मी सांगितले तुम्हाला OHClO3 आहे, HClO4 पाहिजे, इथं 3 पाहिजे ऍक्च्युली, HXO3 पाहिजे. हे काढू नका, इथं मुद्दामून लिहिलंय टेबल नंबर 7.8 म्हणजे पुस्तकातलं टेबल आहे, इथे लिहायची गडबड करू नका. हे फक्त तुम्हाला सगळे एकत्र कसे ऍसिड्स आहेत ते दाखवण्यासाठी आहे, लिहू नका काही यातलं. कळालंय? जसं आपण रेग्युलर काढलेत आपले ऍसिड्स OH मग Cl, OH मग Cl मग डबल बॉन्ड O, OH Cl 2 डबल बॉन्ड O, OH Cl आणि 3 डबल बॉन्ड O. कळालंय? जशी क्लोरीनची स्ट्रक्चर्स आहेत तशीच ब्रोमीनची आणि तशीच आयोडीनची पण काढता येते. कळालंय? फक्त Cl खोडायचा आणि Br लिहायचा, Br खोडायचा आणि आयोडीन लिहायचा, बाकी स्ट्रक्चर सगळी सेमच आहे, ऑक्सिडेशन स्टेट सेम आहे, सगळं सेम आहे. कळालंय? थोडस आपण याच्या ऍसिडिक नेचरचा अभ्यास करूया आणि थोडस स्ट्रक्चरचा पण. पण आधी अभ्यास करायच्या आधी मला एक सांगा, HOF, मला HOF बद्दल काही डाऊट नाही आला का? इथं आपण HOF लिहिलाय खरं, पण हा इथं लिहिलाय तो बरोबर आहे का नाही, तुम्हाला काय वाटतंय? +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे का फ्लोरीनची? HOF मध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे का काय आहे? इट इज -1. ठीक आहे ना, कळतंय ना? फ्लोरीन इज हायली म्हणजे त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम आहे. सो इथं तुम्हाला फ्लोरीन -1 मध्येच जाणार आहे. कळतंय ना? तो तेवढं एक माहिती पाहिजे की हा फक्त जरा एक्सेप्शन केस आहे, बाकीच्या सगळ्या केस मध्ये तुम्हाला +1 +5 वगैरे ऑक्सिडेशन स्टेट मिळणार आहे. ठीक आहे, तर आता पुढे जाऊयात. आपण स्ट्रक्चर्स ऑलरेडी बघितलेली आहेत, त्याच्यानुसार आन्सर काय काय पॉइंट्स येतात बघा. फर्स्ट थिंग, आता या क्लोरीनचाच विचार करूयात. हे क्लोरीनचे जे 4 ऍसिड्स आहेत ते फ्लोरीनला जरा बाजूला ठेवूयात आपण. हे क्लोरीनचे जे 4 ऍसिड्स आहेत त्यातला जो मधला क्लोरीन आहे इट हॅज sp3 हायब्रिडायझेशन. ओके, द सेंट्रल ॲटम विल हॅव sp3 हायब्रिडायझेशन. ओके, म्हणून सगळ्याचं स्ट्रक्चर टेट्राहेड्रल आहे आणि मग लोन पेअर असेल तर ती वन ऑफ द हेड्रॉन म्हणजे एका कुठल्या तरी व्हर्टेक्स पाशी लोन पेअर असेल तर ती जाईल. ओके, एव्हरी ऑक्सायसिड इसेन्शियली कंटेन्स 1 XOH बॉन्ड. बरोबर आहे, प्रत्येकाकडे एक X आणि OH बॉन्ड आहेच आहे. आणि हे ऑक्सायसिडची डेफिनेशनच आपण बघितली की ऑक्सायसिड मध्ये सेंट्रल ॲटम आहे त्याला एक OH लावायचाच. बरोबर आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे एक XOH बॉन्ड कंपल्सरी लावायचा. आणि उरलेले ऑक्सिजन कसे असणार आहे? डबल बॉन्ड O मध्ये. ओके, सो वेअर आज मोस्ट ऑफ द ऑक्सायसिड्स मे हॅव XO डबल बॉन्ड्स. तर ते एक OH कंपल्सरी पाहिजे आणि उरलेले ऑक्सिजन कसे पाहिजे? X डबल बॉन्ड O. कळालं? तर दिस इज रिलेटेड टू स्ट्रक्चर्स. हे 3 पॉईंट जे आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत? हाऊ टू ड्रॉ स्ट्रक्चर, किंवा स्ट्रक्चर काढल्यानंतर आपल्याला हे 3 पॉइंट दिसणार आहे. ओके, नेक्स्ट वन, की हा डबल बॉन्ड कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे डबल बॉन्ड म्हटलं की एक सिग्मा बॉन्ड झाला आणि एक पाय बॉन्ड झाला. सो पाय बॉन्ड होणार म्हटल्यावर एक्सचे कोणत्या ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स घेतले आणि ऑक्सिजनच्या कोणत्या ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स घेतले, तर त्यानुसार बॉन्ड कुठलं होणार आहे? डी पाय पी पाय बॉन्ड. ओके, हा क्वेश्चन एमसीक्यू मधला आवडता क्वेश्चन आहे. डी पाय पी पाय डबल बॉन्ड, द बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हॅलोजन. बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हॅलोजन इज डी पाय पी पाय इन नेचर. म्हणजे हॅलोजनचं डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचे पी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स या दोघांमध्ये पाय बॉन्ड तयार होईल. कळाले? नेक्स्ट वन, सगळे ऍसिडिकच आहेत. बरोबर आहे ना, सगळे ऑक्सायसिड्स ऍसिडिकच आहेत. ऍसिडिक झाले की ऍसिडिक नेचर आलं, मग त्यांची काहीतरी स्ट्रेंथ आली, त्याचं काहीतरी एक सिक्वेन्स आला. बरोबर आहे. सो बघा, पहिली गोष्ट काय, तर ऑल दीज ऑक्सायसिड्स आर हायली ऍसिडिक इन नेचर. बाय बिकॉज ऑफ दिस हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड स्मॉल साइज ऑफ हॅलोजन. ओके, इफ यू रिमेंबर, आपण ऑक्सायसिड्स एकदम सुरुवात जेव्हा एकदम स्टार्टिंगला बघितलं होतं तेव्हा ऑक्सायसिडची ऍसिडिटी कशावर डिपेंड होती? इफ यू रिमेंबर, ऑक्सो ऍसिडची ऍसिडिक नेचर कशावरती डिपेंड होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द सेंट्रल ॲटम, म्हणजे इथं जो एक्स कोण असेल त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती, आणि दुसरं म्हणजे कशावरती? तर नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. ऑक्सिजन ॲटम्स जेवढे वाढतील तेवढं ऍसिडिक नेचर वाढत जाणार. ओके, सो इन जनरल इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात मॅक्सिमम आहे, त्याच्यामुळे काय असणार आहे? ऍसिडिक नेचर या सगळ्यांचा बाकीच्या ऑक्सायसिड्स पेक्षा स्ट्रॉंग आहे.
म्हणजे हायपोहॅलस ऍसिड, हॅलिक ऍसिड यांच्यामध्ये सल्फर आणि हॅलोजन यांचा विचार केला तर हॅलोजन्सची ऍसिडिटी जास्त येणार. आणि फक्त हॅलोजनचा विचार केला तर काय होणार आहे, जसजसं ऑक्सिडेशन नंबर वाढेल तसं ऍसिडिक नेचर वाढणार. जसजसं ऑक्सिजन नंबर वाढेल किंवा ऑक्सिडेशन स्टेट वाढेल तसं ऍसिडिक नेचर वाढत जाणार. कळालं? कोणाला काही डाऊट आहे या पॉइंट्स बद्दल, शेवटच्या 2 पॉइंट मध्ये? सेकंड लास्ट जो पॉइंट आहे तो कशाशी रिलेटेड आहे की जर का मी ऑक्सो ऍसिड्स काढले नायट्रोजनचे, फॉस्फरसचे, सॉरी ऑक्सो ऍसिड्स काढले फॉस्फरसचे, सल्फरचे आणि क्लोरीनचे. फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन, तर त्यातला सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असणार आहे, तर क्लोरीन, कारण की क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. कळालं? म्हणजे जर का मला वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ऑक्सो ऍसिड्स बघायचे असतील तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाईज जावं लागणार. पण जर का सगळे क्लोरीनचेच ऑक्सो ऍसिड काढले म्हणजे मी क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक असे समजा 4 ऍसिड्स काढले असतील, म्हणजे एकाच क्लोरीनचे वेगवेगळे ऍसिड काढले तर त्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा उपयोग होणार नाही, कारण सगळीकडे क्लोरीन कॉमनच आहे. मग त्यावेळेस काय बघायचं तर ऑक्सिडेशन नंबर. ओके, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. डू यू अंडरस्टँड लास्ट 2 पॉइंट्स? रादर हे सगळे पॉइंट्स कळालेले आहेत का? पॉइंट्स कळाले असतील तर लिहिताना कोणता पॉइंट लिहा, फक्त शेवटचे 3 लिहा. हे पहिले 3 तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. शेवटचे 3 पॉइंट आहेत ते लिहून काढा आणि हे टेबल पुस्तकात आहे, नाही लिहिलं तरी चालेल. जेव्हा मी एक्सप्लेन करते तेव्हा प्लीज लिहू नका, कारण की काय होतं इथं सगळेचे सगळे शब्द नसतात, काही काही गोष्टी मी एक्स्ट्राच्या सांगत असते, मग त्या तुमच्या मिस आउट होऊ शकतात. त्याच्यामुळे लिहिताना कदाचित तुम्हाला एक्स्ट्राचा पॉईंट लिहिता येऊ शकतो, पण एक्सप्लेनेशन ऐकलं नसेल तर लिहिता येणार नाही. झालंय लिहून पुढे जायचं? त्या ऍसिडिक नेचर बद्दल आता येतोय का आवाज? Acidic character is directly proportional to oxidation number of halogens. Okay, or it is increases with increasing number of oxygens. कसंही म्हणा, ऑक्सिडेशन स्टेट वाढते, ऑक्सिडेशन नंबर वाढतो, नंबर ऑफ ऑक्सिजन वाढतो. नाही, काही काहींच्या बाबतीत व्हॉइस ब्रेक होत होता. बरं, आवाज क्लिअर येतोय ना अक्षता? आकांक्षा, सॉरी. चला आपण पुढे जाऊयात आता. तर नेक्स्ट पॉइंट म्हणजे जे आपण इथं लास्ट पॉइंट बघितला होता की नाही, की ऑक्सिडेशन नंबर वाढला की ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. सो याच्यावरनं मला एक सांगा, HOCl, HOClO म्हणजे हे जे 14 जण ऍसिड्स आहेत यातला सगळ्यात हायली ऍसिडिक कोण असणार आहे? विच वन इज द हायली ऍसिडिक ऍसिड? विच वन इज हायली ऍसिडिक इन नेचर? लास्ट वन, बरोबर आहे, HClO4. ओके, दॅट विल बी द highly acidic or perhalic acid या परक्लोरिक ऍसिड दॅट विल बी द हायएस्ट ऍसिड. आणि आता या सगळ्यांमध्ये, ठीक आहे, हे किती काढलेत आपण एकूण? हे 4 नाही 5 6 7 8 9 10 11. या 11 ऍसिड्स पैकी सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण आहे सांगा बरोबर? आउट ऑफ दिस 11 विच वन इज मोस्ट ऍसिडिक? आउट ऑफ ऑल these 11 acids which one is most acidic acid? बरं, हा HOF ला बाजूला ठेवूयात, कारण की F ची ऑक्सिडेशन स्टेट इथं -1 आहे. F राहू देत आउट ऑफ दिस 10. ओके, कारण की ऑक्सो ऍसिड मध्ये हा F येणारच नाही. आउट ऑफ दिस 10 acids HOClO3 किंवा परक्लोरिक ऍसिड इज द हायली ऑक्सिडाइज.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा जास्त पाहिजे आणि ऑक्सिजनचा नंबर सुद्धा जास्त पाहिजे. ठीक आहे. HOiO3 हा होणार नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर का या तिघांचा विचार केला म्हणजे ClBrI तर क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. कळालं? दॅट्स वाय दिस विल बी द हायली ऍसिडिक इन नेचर. कळालं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त पाहिजे आणि नंबर ऑक्सिजन नंबर सुद्धा जास्त पाहिजे. सो दिस विल बी हायली ऍसिडिक. कळाले? तर आता हाच पॉइंट पुढच्या पीपीटी मध्ये आहे. The acid strength of oxo acids increases with increasing oxidation state of halogen. बरोबर आहे. हा मगाशीच आपण पॉइंट बघितलाय. Acid strength increases with the increase in oxidation state of halogen. एक एक्झाम्पल लिहिलं इथं बघा. HClO आणि HClO4. So HClO is a weak acid having Ka 3.5 into 10 raised to minus 8 and HClO4 a very strong acid. The Ka is very much greater than 1. आले लक्षात? या व्हॅल्यूज लक्षात घ्या. लिहायची गडबड करू नका. पुस्तकात आहे हे लिहिलेलं. लक्षात आलंय? सो एक ऑक्सिजन तुमच्या म्हणजे एकच ऑक्सिजन असलेलं वीक ऍसिड झालंय आणि 4 ऑक्सिजन असणारं स्ट्रॉंग ऍसिड झालंय. आले लक्षात? सो हा पॉइंट क्लिअर झालाय का? आणि Ka व्हॅल्यूज तुम्ही कम्पेअर करा. ही व्हॅल्यू खूप कमी आहे आणि इथं Ka ची व्हॅल्यू जास्त आहे. Ka व्हॅल्यू आणि pKa व्हॅल्यू या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. या दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. Ka मध्ये ज्याची Ka व्हॅल्यू जास्त ऍसिडिक आणि pKa म्हणजे काय मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. त्याच्यामध्ये ज्याचा pKa कमी त्याचा ऍसिडिक नेचर जास्त. हे लक्षात ठेवा. म्हणून मुद्दामून हा पॉइंट घेतला. ऑलरेडी आपलं हे मागच्या ह्याच्यात झालंय. फक्त व्हॅल्यूज वरनं लक्षात घ्या की इथं ही व्हॅल्यू कमी दिसते 10⁻⁻8 आहे आणि ही 1 पासन पेक्षा जास्त आहे तरी सुद्धा आपण याला स्ट्रॉंग म्हणतोय. Ka आणि pKa हे दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अपोजिट ट्रेंड आहे. Ka म्हणजे ज्याचा ऍसिडिक नेचर जास्त त्याची Ka व्हॅल्यू जास्त, ज्याचं बेसिक नेचर जास्त त्याची Kb व्हॅल्यू जास्त. ठीक आहे. Ka आणि Kb. फक्त pKa काढताना काय होणार आहे? pKa काढताना ज्याचं ऍसिडिक नेचर जास्त त्याची pKa व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. कारण की आपण याचा मायनस लॉग काढतो, निगेटिव्ह मध्ये जातो. ओके. तर जस्ट कीप इन माइंड दिस पॉइंट की Ka दिलाय का pKa दिलाय त्यानुसार तुम्हाला ट्रेंड लावायची, ऍसिडची ट्रेंड लावायची. कळालं? कधी कधी असं सांगतात की राईट डाऊन द फॉलोइंग ऍसिड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर Ka व्हॅल्यू आणि कधी कधी विचारतात इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ pKa व्हॅल्यू. सो त्यावेळेस एक्झॅक्टली अपोजिट ट्रेंड होणार आहे. ठीक आहे. Ka आणि Kb तुम्हाला ऍसिड बेसिस मध्ये हा पॉइंट झालेला आहे. Kb चा तुम्ही एकदा चेक करा किंवा लॉग पी. Kb जर का वाढला तर काय होणार आहे? Kb वाढला की बेसिक नेचर वाढत जात. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. लेट अस सॉल्व सम क्वेश्चन्स. आता फक्त तुम्हाला स्ट्रक्चर्स माहिती असतील तर हे क्वेश्चन सोपे जाणार आहेत. आन्सर द्यायची गडबड करू नका. 1 मोल ऑफ पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड आहे आणि त्याचं हायड्रॉलिसिस करायचंय. हायड्रॉलिसिस म्हणजे काय करायचं? काय कोणता मॉलिक्यूल ऍड करायचा आहे? पार्शल लिहिलं काय आणि नुसतं हायड्रोलिसिस केलं काय? ओव्हरऑल काय करायचं आपल्याला? ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बरोबर ना? एक H आणि OH ऍड करायचं आहे. कळलं? एकदा पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर बघा. तुम्हाला जमलंय का काढायला? इट्स लाईक दिस. पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड आठवते ना? H2H2O8. विसरलं नाहीत ना? तर नाव टेल मी याच्यामध्ये समजा 1 मॉलिक्यूल वॉटरचा घातला. वॉटर म्हणजे काय टाकायचंय? H आणि OH. तर केअरफुली बघा अजूनही आन्सर चुकते. H आणि OH. आन्सर 1 करेक्ट नाहीये. तर बाकीची पण वाचा उत्तर. याचा आन्सर मीच सांगते बघा. आपल्याला पहिली गोष्ट बॉन्ड कोणता ब्रेक करायचा तर हा पेरॉक्साइड लिंकेज वाला बॉन्ड ब्रेक करायचा. इट इज ऑब्विस. बरोबर ना? कारण की हा सगळ्यात वीक बॉन्ड आहे.
So whenever I am going to do hydrolysis, this bond will break like this. Okay, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय करायचं, एकाला H द्यायचं आणि एकाला OH द्यायचं. कारण की आपल्याला H2O, हायड्रॉलिसिस म्हणजे काय टाकायचं आहे, H2O, वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं आहे. आता हे दोन्ही एक्झॅक्टली निम्मे निम्मे, बरोबर ना, दोघ जण मिरर इमेज सारखे दिसतात आपल्याला, त्याच्यामुळे H मी इथं लिहिला काय आणि इथं लिहिला काय, एकच होणार आहे. एका साईडला H द्यायचा आणि एकाला OH द्यायचा. कळालं? So if I write H over here, I will have to write OH over here. H इथं लिहिला आणि OH इथं लिहिला. कळाले? आता हे फक्त लेफ्ट वाला बघा, लेफ्ट वाल्याचं नाव काय येणार आहे, सल्फर आहे, 2 ऑक्सिजन, एक OH आणि दुसरा पण OH झाला. सो याचं नाव काय येणार आहे, लेफ्ट वाला जो आहे त्याचं नाव काय येणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे. हा राईट वाला आहे त्याचं काय झालंय बघा, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH आणि तिसरी शेवटचा बॉन्ड कुठला झालाय, O OH. नुसता OH आहे का, तर नाहीये, इट इज OOH. इट विल लुक लाईक दिस. बरोबर आहे ना, हा 2 बॉन्ड झाले, आपला एक O जो इथं आहे तोच O आपण परत लिहिला आणि नंतर नवीन आलेला OH इथं लिहिला. ओके, so what is the answer? Answer is peroxymonosulfuric acid or peroxymonosulfuric acid. So what is the option? Option number, correct answer is answer C or option number 3. कळले ना, 1 mole of sulfuric acid and 1 mole of peroxymonosulfuric acid. कळाले? तो केअरफुली सोडवा, गडबड करू नका उत्तर लिहिताना. अजून एक सांगा मला, याच्यामध्ये जर का मी हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं तर काय प्रॉडक्ट बनलं असतं. इफ आय हॅव ऍडेड इन्स्टेड ऑफ वॉटरच्या ऐवजी H2O2 ऍड केलं असतं तर कोणते 2 प्रॉडक्ट तयार झाले असते. इन्स्टेड ऑफ वॉटर H2O2 ऍड केलं असतं, नाव काय, प्रॉडक्टचं नाव काय आलं असतं. जरा डोकं चालवा रे, लगेच लिहू नका काही पण. इन्स्टेड ऑफ वॉटर H2O च्या ऐवजी H2O2 म्हणजे कसं करणार आहे, इथे तर दोन्ही बाजूला मला OH द्यावा लागेल, बरोबर ना. H2O2 म्हणजे 2 OH ग्रुप. तर प्रॉडक्ट काय झालं असतं, 2 moles ऑफ पेरॉक्सीमोनोसल्फ्युरिक ऍसिड. आय विल हॅव गॉटन 2 moles ऑफ पेरॉक्सीमोनोसल्फ्युरिक ऍसिड. आणि समजा मला, आता पुढचा विचार करा, समजा मला 2 सल्फ्युरिक ऍसिड पाहिजे असेल तर काय ऍड करावं लागेल. इफ आय नीड 2 moles ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, समजा 2 moles ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मला पाहिजे असेल तर इथं मला काय ऍड करावं लागेल, व्हॉट शुड आय हॅव टू ऍड. हे ब्रेक करून मला काय ऍड करावं लागेल, आय हॅव टू ऍड 2 हायड्रोजन ऍटम्स. इथे एक हायड्रोजन, बरोबर ना, आय हॅव टू ऍड 2 हायड्रोजन ऍटम और अ हायड्रोजन गॅस अक्रॉस दिस बॉन्ड. कळाले? तो क्वेश्चन आता हा एकच सोडवलाय, पण या आधारित तुम्हाला कोणतेही प्रश्न येऊ शकतात की H2O2 ऍड करा, H2O ऍड करा किंवा H2 ऍड करा, त्यानुसार वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनतात. कळाले? इव्हन आपण हे बघितलं सुद्धा आहे की 2 पेरॉक्सीमोनोसल्फ्युरिक ऍसिड 2 वेळा लिहायचा आणि 2 हायड्रोजन वजा केले की आपलं पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. आठवतंय ना, पेरॉक्सीमोनोसल्फ्युरिक ऍसिड 2 टाइम्स लिहायचा आणि 2 हायड्रोजन वजा करायचे. ओके, सो लेट अस सॉल्व अनदर क्वेश्चन. समजलंय ना? आता जेव्हा क्वेश्चन आन्सर्स आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट काढले तरी चालतील. फक्त जेव्हा मी लिहा म्हणून सांगितलं आपण ठेवून घ्या, तेवढंच तुम्ही लिहित जा. चालेल? क्वेश्चन आन्सर्सचं कसं आहे, क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात, त्याच्यावर त्या मोबाईल मध्ये जरी राहिले तरी तुम्ही ते परत बघू शकता. एक्झामच्या वेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर्सवर जास्त फोकस असता, पण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असतो तो आपण केव्हाच डिलीट करून टाकतो. डोक्यात नाही जातो, मोबाईल मध्ये नाही जातो, वहीमध्ये कधीच येत नाही. म्हणून तेवढा पॉईंट फक्त लिहायला सांगत असतो. ठीक आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढायचा क्वेश्चन आन्सर्सचे, बाकीचे तुम्ही लिहून घेत जा मी जेव्हा सांगेल तेव्हा. कुठं जायचं? द नेक्स्ट क्वेश्चन, simple question. Which of the following elements can be involved in p-pi bonding? So easiest question, 11th question है. So very simple question is there. Answer is phosphorus, कारण की phosphorus कडेच फक्त d ऑर्बिटल आहे, बाकीच्यांकडे d ऑर्बिटलच नाहीये. Okay, so answer is option 3. So let us solve another question.
विच डज नॉट शो ॲलोट्रॉपी. आय थिंक हा क्वेश्चन रिपीट झालाय. ॲलोट्रॉपी कोण दाखवत नाही याच्यातलं? दिस इज ग्रुप 15 एलिमेंट. ऑप्शन इज बिस्मथ. माहितीये ना, बिस्मथ. नायट्रोजन नाही. आन्सर इज बिस्मथ. नायट्रोजनचे 2 ॲलोट्रॉप्स होतात, अल्फा आणि बीटा. ठीक आहे. तो बिस्मथ म्हणजे NPS SBBI लास्टचा जो एलिमेंट आहे ग्रुप 15 चा, तो ॲलोट्रॉपी दाखवत नाही. सो आन्सर इज ऑप्शन 2. आपण एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. ग्रुप 17 मधलं कोण सबलाईम होतं? विच वन गेट सबलाईम? त्याच्यासाठी सबलिमेशनची डेफिनेशन माहिती पाहिजे. सबलिमेशन म्हणजे काय? सॉलिड इज डिरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅस. बरोबर ना, सॉलिडचा गॅस होणार. थोडक्यात काय, याच्यातला सॉलिड कोण आहे? सॉलिड इज आयोडीन. ओके. तर हा क्वेश्चन आपण 3-4 वेळाने वेगवेगळ्या पद्धतीने विचारलाय की सगळ्यात हायेस्ट बॉइलिंग पॉईंट कुठला? बरोबर आहे ना. आपण हा क्वेश्चन लास्ट टाइम कसा सोडवला होता? विच वन हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट? आन्सर वॉज आयोडीन. ओके. किंवा आता विचारलंय की सबलाईम कोण होणार? तर जो सॉलिड आहे तो सबलाईम होऊ शकतो. कळालंय? सो इन दिस वे ग्रुप 17 वरती एकाच पॉइंट वरती फिरवून फिरवून 4-5 प्रश्न येऊ शकतात. झालंय ना लिहून? पुढे जायचं. क्वेश्चन झाले असेल तर पुढे जायचं. तिन्ही सिंपल क्वेश्चन्स आहेत. The next question. Oxygen is more electronegative than sulfur, yet H2S is acidic while H2O is neutral because. चारही ऑप्शन्स वाचा आणि मग उत्तर द्या. व्हॉट इज द आन्सर? ऍसिडिक नेचर कशावरती डिपेंड असतात? तर बॉन्डच्या स्ट्रेंथ वरती. बरोबर आहे. व्हॉट इज द ऑप्शन? ऑप्शन बी, की HS बॉन्ड इज वीकर दॅन HO बॉन्ड. आणि हा वीक का आहे? वाय दिस HS बॉन्ड इज वीकर? बिकॉज सल्फर हॅज लार्जर साइज दॅन ऑक्सिजन. ऑक्सिजनची साईज कमी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. सल्फरची साईज पण मोठी आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कमी आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. कळालंय? आता इथं कन्फ्युज करायला काय केलंय बघा. ऑप्शन सी आणि डी सेंटेन्सेस करेक्ट लिहिलेले. बरोबर आहे ना. H2S इज गॅस, H2O इज लिक्विड, मॉलिक्युलर वेट ऑफ H2S इज मोर दॅन H2O. तर हे दोन्ही सेंटेन्सेस ट्रू और फॉल्सला बघितलं तर हे दोघं जण ट्रू सेंटेन्स आहेत. कळतंय की हा सुद्धा ट्रू सेंटेन्स आहे. कळालंय? म्हणजे आपल्याला कन्फ्युज करायला त्यांनी ट्रू सेंटेन्स लिहिलं. आपल्याला वाटतं हा हे वाक्य बरोबर आहे म्हणजे हेच उत्तर असेल. तर हे वाक्य जरी बरोबर असलं तरी हे याचं एक्झॅक्टली रिझन नाहीये. That's why option 2 is the correct answer. So again, simplest one, which one is? Sorry, जरा सिम्पलर म्हणता म्हणता थोडासा ट्विस्ट करून विचारलाय. Which one of the following is strongest oxidizing agent? सरळ विचारायला पाहिजे होतं ना. स्ट्रॉंगेस्ट काय ते ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जो दुसऱ्याला कळालंय का आन्सर? जो वीकेस्ट ऍसिड असणार आहे तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. पण मी हे क्वेश्चन तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते. उद्या तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते हा क्वेश्चन. आपण पुढे जाऊयात. इथं मला जरा रॉंग वाटतंय, हे लिहिलेलं एक्सप्लेनेशन आहे ते जरा रॉंग वाटतंय. मी परत एकदा प्रॉपर एक्सप्लेनेशन त्याचं बघून मग तुम्हाला सांगते. ठीक आहे. इथं टायपिंग करताना इथं काहीतरी चुकलेलं आहे ना. Which acid listed on the right cannot be obtained by adding water to the substance on the left? म्हणजे याच्यामध्ये
राईट साईडला उत्तर ऍसिडची नावं लिहिलीत आणि लेफ्ट साईडला मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिलेत, ज्याच्यामध्ये या लेफ्ट मध्ये काय ऍड करायचंय आपल्याला, वॉटर ऍड करायचंय. ठीक आहे, म्हणजे या सगळ्यांमध्ये वॉटर ऍड करायचं आणि वॉटर ऍड केल्यानंतर जे प्रॉडक्ट येतं त्याचं नाव हे आहे का नाही, म्हणजे एक कुठलं तरी एक मॅचिंग नाहीये, मिसमॅच होतंय. क्वेश्चन कळाला ना? H2H2O7 plus H2O, SeO2 plus H2O, SO3 plus H2O, SO2 plus H2O, TeO2 plus H2O. सगळ्यामध्ये वॉटर ऍड करायचं. वॉटर ऍड केल्यानंतर जे काय प्रॉडक्ट तयार होते त्यांची हीच नावं येत आहेत का नाही ते चेक करायचं. ऑप्शन ए दिसला की लगेच ए लिहून मोकळं व्हायचं नाही, बाकीचं पण चेक करा. आपल्याला सरळ कधीच प्रश्न नसतो, वेडावाकडाच प्रश्न असतो, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठं काय आहे का बघा. लेट अस सॉल्व वन बाय वन. नाही तर सगळेच लिहिले, काय प्रश्नच नाही. H2H2O7 याच्यामध्ये वॉटर ऍड केलं की काय तयार होतं बघा, H4H2O8. आता H4 तर कधीच नाही, आपण सगळे ऍसिड कोणते बघितलेत, H2 वालेच बघितलेत, आठवते ना? सल्फ्युरिक ऍसिड सगळे H2 वालेच होते, सल्फर वाले. त्याच्यामुळे आपण काय केलं, याचा हाफ केलं, म्हणजे 2 मोल्स ऑफ H2SO4, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड. कळाले? बाकीचे 3 तुम्हाला आले असतील, SeO2H2O, H2SeO3, सेलेनस ऍसिड, मग दुसरा H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड, आणि फक्त शेवटचं काय झालंय, TeO2 आणि H2O काय तयार होणार आहे, H2TeO3, and this will be tellurous acid, not telluric acid. कळालंय? सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ई. इथं ए आपल्याला गोंधळ घालण्यासाठी दिलेला आहे. आपल्याला काय वाटते की H4H2O8 होते, म्हणजे हे काय सल्फ्युरिक ऍसिड नाही दिसत आहे. आपल्या डोक्यात एकच सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4, पण सल्फ्युरिक ऍसिड 2 वेळा लिहिला तर काय होणार आहे ते आपण चेक करत नाही. कळालंय का? सल्फरचे ऑक्सी ऍसिड जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याकडे 2 हायड्रोजन आहेत. ओनली H2 वी हॅव, वी डोंट हॅव H4. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याला डिवाइड बाय 2 करून 2 ऍसिड्स वेगवेगळी बनवावी लागतील. कळाले? तसंच समजा हा क्वेश्चन क्लोरीनशी रिलेटेड असता, हॅलोजन्सशी रिलेटेड असता, तर आपल्याकडं त्याच्यामध्ये एकच हायड्रोजन असतं, आठवते ना? जेव्हा आपण क्लोरीनचे ऑक्सी ऍसिड्स बघितले तेव्हा त्या सगळ्यांमध्ये एकच हायड्रोजन आहे. मग आपल्याला त्यामध्ये समजा 2 हायड्रोजन आले तर 2 भाग करावे लागतील. कळाले? पुढे जायचं. The correct answer is answer E. Which one is the greatest acid strength in water? म्हणजे acidic character जास्त कोणाचं आहे? Which one is the highly acidic in nature? तर इथं पहिल्यांदा काय बघायचंय, सेंट्रल ऍटम कोणकोणते आहेत. इथे आहे क्लोरीन, नंतर कार्बन, मग बोरॉन, मग परत क्लोरीन आणि परत ब्रोमीन. बरोबर आहे? सो पहिल्यांदा कुठं लक्ष द्यायचं, तर सेंट्रल ऍटम मधला जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नंतर नंबर ऑफ ऑक्सिजन. सो त्यानुसार सोडवायचं. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, CbCl Br, यातला मॅक्सिमम इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन. ठीक आहे, मग क्लोरीन कुठं कुठं आहे, डी मध्ये आहे आणि ए मध्ये आहे. मग या 2 क्लोरीन पैकी जास्त ऍसिडिक कोण असणार आहे, ज्याच्याकडे जास्त ऑक्सिजन आहेत. सो इट इज द ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, acidic nature first of all depends upon electronegativity, second number of oxygen atoms. तर आता हे स्ट्रक्चर काढून तुम्हाला बघावं लागेल. क्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड मध्ये किती सिंगल बॉन्ड्स आहेत, किती डबल बॉन्ड्स आहेत आणि किती लोन पेअर्स आहेत. याचा आन्सर पहिल्या 2 याच्यावरनं पण होईल, पुढे आपल्याला लोन पेअर आपोआपच उत्तर मिळणार. क्लोरस ऍसिडचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. फॉर्म्युला काय क्लोरस ऍसिड, पहिल्यांदा हायपोक्लोरस, मग क्लोरस, मग क्लोरिक आणि मग परक्लोरिक, म्हणजे 2 नंबरचं काढायचंय. यू शुड नो. स्ट्रक्चर ऑफ क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड इज HOClO. मग त्याच्यावरनं सांगा त्याच्यामध्ये किती सिंगल बॉन्ड आहेत, किती डबल बॉन्ड आहेत आणि किती लोन पेअर्स आहेत. So chlorous acid is HOClO.
सांगा आन्सर ABCDE. नन ऑफ दिस तर शक्यता कमीच आहे. तर 3 सिंगल बॉन्ड म्हणजे ऑप्शन बी किंवा सी पैकी असेल. पुढे सिंगल बॉन्ड किती आहे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला. सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. 3 सिग्मा बॉन्ड आहेत, एक पाय बॉन्ड आहे आणि लोन पेअर्स किती आहेत तर 6 लोन पेअर्स आहेत. ते आपल्याला आता चेक करूयात 6 म्हणजे कसं काय आलं. ठीक आहे. तो सी सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड बद्दल काय डाऊट नाही ना. 3 सिंगल बॉन्ड आहेत आणि एक डबल बॉन्ड आहे. ओके, देर इज नो डाऊट अबाउट दिस. आपण लोन पेअर एकदा चेक करूया की हे हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे आपलं रेग्युलर NH2NP5. मग एक इलेक्ट्रॉन आपण एमटी ऑर्बिटल मध्ये प्रमोट केला की काय तयार होणार आहे स्ट्रक्चर लाईक दिस. यू विल गेट 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन स्टेट इज +3. बरोबर आहे ना. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +3 आली. कळालं. सो 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन +3 म्हणून आपले हे 3 बॉन्ड तयार झाले. एक सिंगल बॉन्ड आणि एक डबल बॉन्ड किंवा 2 सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असे या क्लोरीनचे 3 बॉन्ड तयार झाले. कळाले. क्लोरीनचे हे 3 बॉन्ड झाले त्यावेळेस क्लोरीनकडे लोन पेअर किती शिल्लक राहिले 1 and 2. बरोबर आहे. क्लोरीनकडे लोन पेअर किती आहेत या. यू हॅव 2 लोन पेअर्स म्हणजे या क्लोरीनकडे मला 2 लोन पेअर्स काढता येतील. आले लक्षात. त्यावेळेस ऑक्सिजनकडे किती असणार आहेत. हे दोन्ही ऑक्सिजन आपले रेग्युलर आहेत एसपी वाले. सो या ऑक्सिजनकडे लोन पेअर किती असणार आहे 2 लोन पेअर्स आणि या ऑक्सिजनकडे पण काय असणार आहे 2 लोन पेअर्स. बरोबर आहे. रेग्युलर आपला ऑक्सिजन आहे -2 ऑक्सिडेशन स्टेट वाला. सो टोटल लोन पेअर्स किती झाले आपल्या इथे 6 लोन पेअर्स. ओके, सो यू विल गेट द स्ट्रक्चर ऑफ क्लोरस ऍसिड लाईक दिस. कळालंय ना. हॅव यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे. कळालाय क्वेश्चन. पुढे जायचं का. क्लोरस ऍसिडचं आपण काढलंय सेम तसं क्लोरिक ऍसिडचा आन्सर सांगा बरं. इफ आय हॅव क्लोरिक ऍसिड देन व्हॉट विल बी द आन्सर. क्लोरस ऍसिडच्या ऐवजी क्लोरिक ABCD पैकी नाही. क्लोरस ऍसिडच्या ऐवजी क्लोरिक ऍसिड असतं. किती लोन पेअर्स असतात क्लोरीन कडे किती लोन पेअर्स असत्या आणि काय काय झालं असतं. क्लोरिक ऍसिड म्हणजे स्ट्रक्चर काय येणार आहे अजून एक डबल बॉन्ड ग्रुप. बरोबर आहे. ऑक्सिडेशन स्टेट विल बी +5. बरोबर आहे. तो काय होणार आहे तर +5 म्हटल्यावर इथली एक लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे तो सुद्धा आपल्याला वरती प्रमोट करावा लागणार. बरोबर आहे. सो क्लोरीन कडे काय झालं आता एक लोन पेअर राहिली. सो क्लोरीन हॅज ओनली 1 लोन पेअर while this all oxygens will have 2 lone pairs. बरोबर. प्रत्येकाकडे 2 लोन पेअर्स असणार आहे. सो टोटल किती झाले हे 6 आणि 1 7. इट विल हॅव 7 लोन पेअर्स. ओके, 4 सिग्मा बॉन्ड 2 पाय बॉन्ड अँड 7 लोन पेअर. 4 2 7 4 27. कळाले. सो इथे एकच उत्तर दिले क्लोरस ऍसिड. यू कॅन ड्रॉ स्ट्रक्चर फॉर एनी ऍसिड म्हणजे सल्फर असेल क्लोरीन असेल तुम्हाला याबद्दल क्वेश्चन कुठलाही सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. हा जरा वेगळा प्रश्न आहे. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. वेगळा पण आहे ना आपण हा 5-6 वेळा सोडवलेला पण आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. आयोडीन आहे का. ऑक्सिडायझिंग नेचरचे हे काय ऑक्सिडायझिंग नेचर आणि रिड्युसिंग नेचर इफ यू रिमेंबर FCl-Bri F2Cl2Br2I2 काय होतंय ऑक्सिडायझिंग पॉवर कमी कमी होत जाते आणि जेव्हा रिड्युसिंग पॉवरचा विचार करतो तेव्हा आयोडीनची मॅक्सिमम रिड्युसिंग नेचर मग ब्रोमीन मग क्लोरीन आणि मग फ्लोरीन. पण रिड्युसिंग रिएजंट कसा असतोय I-. कळतंय ना. लक्षात येते ना. रिड्युसिंग पॉवर साठी रिड्युसिंग एजंट I- पाहिजे का I2 पाहिजे. I2 रिडक्शन करणार नाहीये I- करणार कारण की त्याच्याकडे आता इलेक्ट्रॉन आहेत जो तो देऊ शकतोय. कळालंय. तो I- इथं ऑप्शन आहे का. I- हा ऑप्शनच नाहीये. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट शुड बी I- बट इट इज नॉट देअर. सो त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा Br- चा. सो
द आन्सर इज डी. आले ना लक्षात? आन्सर काय येणार आहे? डी. हा क्वेश्चन सरळ विचारलेला नाहीये. नॉर्मली आपल्या डोक्यात काय येतं की आयोडीन स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आणि फ्लोरीन स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग नेचर. पण F2 ऑक्सिडायझिंग पॉवर मध्ये आहे आणि रिड्युसिंग मध्ये I- आहे. त्यानुसार बघायचं. I2 नाहीये, I2 ऑक्सिडायझिंग एजंट पण नाहीये, रिड्युसिंग एजंट पण नाहीये, पण I- हा रिड्युसिंग एजंट आहे. कळलं? कोणाची ऑक्सिडेशन स्टेट इनकरेक्ट लिहिलेली आहे? सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला न काढता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट न करता आलं पाहिजे हे आन्सर. बाकीचे काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण की नायट्रोजन बरोबर ऑक्सिजन लावलेला आहे. बरोबर आहे, कारण की हा मोर ऑक्सिडायझिंग एजंट, नायट्रोजन इथं प्लस मध्येच जाणार. बरोबर आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फक्त प्रश्न कुठे आला? बी मध्ये. बी मध्ये नायट्रोजन बरोबर हायड्रोजन आहे, इट शुड बी इन मायनस. बरोबर आहे. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. कळालं? इथं कॅल्क्युलेशन नाही केलं तरी सुद्धा उत्तर यायला पाहिजे की त्याचा जोडीदार कोण आहे. ठीक आहे, आता आपण जरा होमवर्कचे क्वेश्चन्स घेऊया. So solve these 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 questions for homework. आणि हे बहुतेक मोस्टली वन लाईन आन्सर आहेत. एखाद दुसरा क्वेश्चन आहे की त्याच्यामध्ये 2-3 वाक्य लिहायचे, नाही तर सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुमचा अगदी 5 मिनिटात होमवर्क होणार आहे हा. सो इथं आता 121 जण आहेत मी धरून. तुम्हाला 118 व्हॉट्सअप आजच्या दिवसात आले पाहिजेत. तो प्रत्येकाचे आन्सर्स पाहिजेत. ठीक आहे. सो स्क्रीनशॉट काढलाय का? म्हणजे आपण पुढे जाऊयात. थोडक्यात आपलं ऑक्सॅसिड कन्सेप्ट आता संपलेली आहे आणि आता नवीन पॉईंट सुरू करायचा आहे. जायचं पुढे. जरा प्रश्न बघा, एखादा प्रश्न काय वेगळा वाटतोय का तुम्हाला? व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एस इन एच आर? इथं एस पाहिजे, सॉरी बरं का, H2S4O6 पाहिजे. H2S4O6. हर्षदा, मला वाटलं की MCQs मधलं विचारतेस तू. H2S4O6 पाहिजे. आणि नंतर हा लास्ट क्वेश्चन कळालाय ना की हे ऑक्सी ऍसिड आहे का नाही. ऑक्सी ऍसिड आहे का नाही म्हणजे काय करायचंय तुम्हाला? ऑक्सी ऍसिडची डेफिनेशन माहिती पाहिजे, वॉटर ऑक्सी ऍसिड्स, आणि त्यानुसार याचं स्ट्रक्चर काढून त्याच्यामध्ये एक OH बॉन्ड, एक डबल बॉन्ड O वगैरे येतोय का नाही चेक करायचं आणि मग सांगायचं की ते ऑक्सी ऍसिड आहे का नाही. ठीक आहे. नंतर हा जो क्वेश्चन आहे, इज HClO4 इज अ स्ट्रॉंग ऍसिड, याला येस ऑर नो हे क्वेश्चन नाहीये, रिझन द्यायचं इथं, व्हाय इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. मीच आन्सर देते, येस इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. नाउ यू हॅव टू टेल व्हाय इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. ओके. तोच क्वेश्चन इथे रिपीट झालाय, त्याच्यामुळे दोन्हीचा आन्सर एकत्र लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता नवीन पॉईंट सुरू करूया. कोणाला आठवतंय का याच्या पुढे आपल्याला काय शिकायचंय? याच्या पुढे कोणता पॉईंट घ्यायचा आठवतंय का? ऑक्सी ऍसिड झाल्यावर कोणता पॉईंट बघायचा? We are going to see different compounds, okay, of different elements. म्हणजे आपण ऑक्सिजन, क्लोरीन आणि म्हणजे ग्रुप 16 मधला ऑक्सिजन, ग्रुप 17 मधला क्लोरीन आणि ग्रुप 18 मधला झेनॉन. म्हणजे अर्थात आपला हा शेवटचा पॉईंट राहिला, या पी ब्लॉक मधला हा लास्ट पॉईंट राहिला. ऑक्सिजन, क्लोरीन आणि झेनॉन या तिघांचे आपण कंपाऊंड्स बघणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा नुसतं ऑक्सिजन, नुसता क्लोरीन, नुसता झेनॉन आणि मग त्यांचे कंपाऊंड्स. कळाले? सो वन बाय वन आपल्याला बघायचं आहे. कोणकोणते कंपाऊंड्स बघायचे ते आपण आधी बघूयात आणि मग पुढे जाऊयात. ओके. तर याच्यामध्ये काय काय स्टडी करायचंय बघा.
ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. आपण सुरुवात ऑक्सिजननी करूयात. क्लोरीन आणि झेनॉनचं काय बघायचं ते नंतर बघूया. ठीक आहे. तर ऑक्सिजन मध्ये पहिल्यांदा बघायचं आपला O2 डाय ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजनचं काय काय बघायचं आपल्याला, याच्यामध्ये स्ट्रक्चर पहिल्यांदा बघायचंय. त्याच्यानंतर प्रिपरेशन मेथड्स, रिएक्शन्स. ओके, रिएक्शन्स म्हणजेच काय, प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज, then its uses, applications. Okay, in the same way we are going to see a compound ozone. ऑक्सिजनचा कंपाऊंड कुठला बघायचा आहे, ओझोन, O3. त्याचं स्ट्रक्चर बघायचंय, प्रिपरेशन मेथड्स बघायच्या आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या. ठीक आहे. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज, आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, कलर, नेचर वगैरे. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या रिएक्शन्स. ठीक आहे, की त्याच्या रिएक्शन्स मेटल बरोबर कशा होतात, नॉन मेटल बरोबर कशा होतात, ऑक्साईड बरोबर कशा होतात वगैरे वगैरे. ओके. आणि लास्ट पॉइंट आपल्याला ऑक्सिजन मधला बघायचा आहे, तो म्हणजे सिंपल ऑक्साइड्स. अर्थात युजेस बघितल्याशिवाय कुठलाही पॉइंट कम्प्लीट होत नाही. म्हणजे ओझोन आणि ऑक्सिजन दोन्हीमध्ये युजेस तर बघणं गरजेचंच आहे, कारण की शेवटी आपलं काम कशाशी आहे, एवढं सगळं केमिस्ट्री शिकायचं कशाला, त्याचे काहीतरी ऍप्लिकेशन्स असतील, त्याशिवाय तर आपण बघत नाही. बरोबर आहे ना. त्यामुळे युजेस हा पॉइंट व्यवस्थित बघायचा. त्यानंतर सिंपल ऑक्साइड्स म्हणजे ऑक्सिजनचे वेगवेगळे ऑक्साइड्स आहेत. सो दॅट वी आर गोइंग टू सी इन डिफरंट वेज. म्हणजे काय काय बघायचं आपल्याला, त्याचे ऍसिडचे टाइप्स बघायचे. म्हणजे आपण नुसतं ऑक्साइड्स नाही बघणार आहोत, तर ऍसिड, बेस, अँफोटेरिक आणि न्यूट्रल हे 4 ऑक्साइड्स कोणकोणते आहेत, त्याची एक्झाम्पल्स, त्यांचे प्रिपरेशन्स ते आपण बघणार आहोत. कळालं. हे जे इथं लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहून काढा. लिहून काढा म्हणते, स्क्रीनशॉट नाही. लिहून का काढा, तर जेव्हा आपण 1 बाय 1 जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात, तेव्हा 1 बाय 1 करताना हे 4 पॉईंट्स आपले क्लिअर झाले, की पुढे जायचं ओझोनचे हे 4 पॉईंट्स करायचे, मग ऑक्साईडचे हे 4 पॉईंट करायचे. कळले. कुठलाही अभ्यास करताना, नॉट ओनली फॉर केमिस्ट्री, नॉट ओनली फॉर पी ब्लॉक, कोणताही अभ्यास करताना, म्हणजे आता समजा तुम्ही आता 2 तास कुठला तरी एखादा फिजिक्सचा किंवा मॅथ्सचा एखादा टॉपिक करणार आहात, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय काय अभ्यास करायचा, त्याचा एक चार्ट बनवायचा, कोणकोणते पॉईंट मला बघायचे, आणि मग 1 बाय 1 एक एक पॉईंट आपला झाला की टिक मार्क करत जायचं. म्हणजे आपला तो पूर्ण पॉईंट किंवा तो पॉईंट जे काय आहे स्ट्रक्चर अभ्यासाचं ते कम्प्लीट होतं. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेस बघा नवीन पॉईंट घेतलं की आपल्याला काय बघायचंय हे ऑलरेडी तुम्हाला एक यादी देते, की हे पॉईंट झालेत का नाही बघा. कळालं, की आपल्याला एवढं एवढं करायचं, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असेल की येस आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे, तर आपण त्यानुसार अभ्यासाला लागतो. नाहीतर काय होतंय, सुरुवात केली, डाय ऑक्सिजन स्ट्रक्चर काढून झालं, प्रिपरेशन मेथड झाल्या, प्रॉपर्टीज झाल्या, अरे अजून संपन्नच झालंय, माहितीच नाही ना पुढं काय काय होतंय. मग आपल्याला इथंच कंटाळा येऊन जातो प्रॉपर्टीज पाशी, आणि मग युजेसचा एकच पॉईंट राहिलेला असतो, म्हणजे डाय ऑक्सिजन संपतो, पण आपल्या डोक्यातच येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कुठलाही अभ्यास असू देत, कोणत्याही विषयाचा, ऑलवेज फर्स्ट ऑफ ऑल मेक सम पॉइंट्स, की आपल्याला कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे, आणि मग नंतर 1 बाय 1 एक एक पॉइंट क्लिअर करत, म्हणजे तुमचा अभ्यास परफेक्ट होईल. ओके. आणि काय झालंय आणि काय नाही झालं हे सुद्धा कळेल. ठीक आहे, पुढे जाऊयात. लेट अस स्टार्ट विथ डायऑक्सिजन. So first point is structure. So सांगा स्ट्रक्चर काय आहे. डायऑक्सिजन म्हणजे O2. ऑक्सिजन म्हणजे 8वी पासून आपल्याकडे ऑक्सिजन काय सोडणं झालं आपल्याला. हे केमिस्ट्रीतलं ऑक्सिजन पाहिलं तर जन्मापासून ऑक्सिजन लागतोच आपल्याला. पण त्यातल्या त्यात स्ट्रक्चर वाईज बघायचं झालं तर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी सारखं ऑक्सिजन येतोच आहे. ऑक्सिजनचं स्ट्रक्चर काय आहे, O डबल बॉन्ड O, बरोबर ना. 2 ऑक्सिजन मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे. फर्स्ट वन, इट इज अ नॉर्मल एलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन, बरोबर आहे ना. आपण हे एलोट्रॉपी मध्ये बघितलं, ऑक्सिजन इज डायऑक्सिजन इज वन ऑफ द एलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन. ओके. हॅव्हिंग 2 ऑक्सिजन ऍटम्स इन 1 मॉलिक्यूल. 2 ऑक्सिजन ऍटम आहेत आणि एक O2 मॉलिक्यूल तयार झाला. स्ट्रक्चर काय त्याचं, O डबल बॉन्ड O. Elemental oxygen is found in nature as diatomic gas that contains a double bond, O double bond O. Okay, so this is the final structure. म्हणजे स्ट्रक्चर कसं काढायचंय, O double bond O. ठीक आहे. हे एलिमेंटल ऑक्सिजन असं का लिहिलंय माहितीये का. एलिमेंटल ऑक्सिजन म्हणजे कुठला, तर पिरियॉडिक टेबल मधला जो ऑक्सिजन नावाचा एलिमेंट आहे, O नावाचा जो एलिमेंट आहे, तो नेचर मध्ये कसा असतो तर O2 म्हणून असतो. ओके.
naturally it occur as O2. ओके, म्हणजेच काय, इट इज अकरिंग ॲज डायॲटॉमिक गॅस. कळतंय, तो नुसता ऑक्सिजन किंवा नुसता O3 किंवा H2O असा नाहीये, तर नॉर्मली तो कसा आहे, तर O2 या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, तो हा आपला आवडता पॉइंट. ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक, आठवतंय ना, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. सो कसं आहे पॅरामॅग्नेटिक, 14 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आठवतंय का, हा पॉइंट आठवतोय का, परत एक्सप्लेन करायचा आहे? You remember this point or should I explain once again? ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे, 14 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एक सॉरी 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, सॉरी 14 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सो दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. आणि आता समजा हे लक्षात ठेवायचं झालं तर ट्रिक म्हणून सांगते. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? ॲटॉमिक नंबर इज 8. बरोबर, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, 8 आकडा. तर 8 का 9, ॲटॉमिक नंबर इज 8. बरोबर आहे. तर O2 मॉलिक्यूल बनवायचं आहे, म्हणजे एकूण इलेक्ट्रॉन्स किती झाले? O2 मॉलिक्यूल म्हणजे एकूण इलेक्ट्रॉन्स किती झाले? 8 + 8 16 इलेक्ट्रॉन्स झाले. बरोबर आहे. आणि ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे हे मला माहिती आहे. ठीक आहे, ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे ते आपण अगदी पहिला पॉईंट अॅनॉमलस बिहेवियर बघितलं तेव्हापासून मला माहिती आहे की ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. मग पॅरामॅग्नेटिक असणं म्हणजे काय, इट शुड हॅव ऍटलीस्ट 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, कोणती गोष्ट पॅरामॅग्नेटिक कधी होते, डेफिनेशन काय पॅरामॅग्नेटिझमची, इट शुड हॅव ऍटलीस्ट 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे या 16 पैकी एक तरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होणार. ठीक आहे, आउट ऑफ दिस 16 ऍटलीस्ट 1 इलेक्ट्रॉन इज अनपेअर्ड. राहिले किती शिल्लक इलेक्ट्रॉन्स? 15. बरोबर आहे. आता मी 15 इलेक्ट्रॉनशी जर का पेअरिंग करायला गेली, 15 इलेक्ट्रॉनच्या जर का जोड्या जोड्या लावायला गेली, एकूण जोड्या किती होतील 15च्या? एकूण जोड्या किती होणार आहेत? 7. बरोबर ना, 7 दुणे 14, टोटल 14 इलेक्ट्रॉन्सच्या जोड्या राहतील आणि 1 इलेक्ट्रॉन परत अनपेअर्ड राहणार. बरोबर आहे, 15 आहेत त्यातले 7 जण काय करणार, 7 दुणे 14. सो 7 एकूण पेअर्स होणार आहेत, म्हणजे 14 इलेक्ट्रॉन आपले कन्झ्युम होणार आणि 1 इलेक्ट्रॉन परत अनपेअर्ड तसाच शिल्लक राहणार. ओके, तो किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले. आणि किती पेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? 14. आले लक्षात? हे इलेक्ट्रॉन्स आहेत, 11 आकडा नाहीये हा, दीज आर इलेक्ट्रॉन्स. आले लक्षात? सो इन दिस वे यू रिमेंबर की 16 इलेक्ट्रॉन्स आहेत. 16 पैकी पॅरामॅग्नेटिक करायचं म्हटल्यावर अनपेअर्ड आपण एक बाजूला काढला, 15 राहिले. 15 मध्ये जोड्या होणार आहेत फक्त 7 आणि 14, म्हणजे 14 इलेक्ट्रॉन जोड्या होण्यासाठी कन्झ्युम होतील, एक मागे राहणार आहे. म्हणजे टोटल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले 2 आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन झाले 14. ओके, तर रिमेंबर इन दिस वे. आणि ऍक्च्युली तुम्हाला स्ट्रक्चर काढून, म्हणजे आपलं जे हायब्रिडायझेशनचं लास्ट टाइम आपण S2 आणि O2 चं बघितलं होतं, ते आठवत असेल तर त्यानुसार ऍक्च्युली तुम्हाला सोडवायचं की पाय स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 आपल्याला दिसतात. ओके, सो दिस इज फायनल स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन हॅव्हिंग 1 सिग्मा बॉन्ड अँड 1 पाय बॉन्ड. हा आहे सिग्मा बॉन्ड आणि हा आहे पाय बॉन्ड. कळाले? तो लिहिलेत का हे 3 पॉइंट्स? आताच्या ज्या नोट्स आहेत त्या मी बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्ही बुक प्रिफर करून एकत्र क्लॅम्प करून दिलेले आहेत, की जे पॉइंट्स बोर्ड मध्ये आहेत पण एनसीईआरटी मध्ये नाहीये, एनसीईआरटी मध्ये आहेत पण बोर्ड मध्ये नाहीये. त्याच्यामुळं असं होतं की एकच पुस्तक तुम्ही रिफर केलं तर सगळे पॉइंट कव्हर होत नाही. म्हणून अभ्यास करताना तुम्ही काय करा, ज्या नोट्स माझ्या आहेत
आधी त्या रेफर करा आणि मग ते पॉइंट्स दोन्ही पुस्तकातले बघत जा. किंवा ह्या नोट जर का सफिशियंट असतील तर पुस्तक नाही बघितलं तरी चालेल. फक्त मी काय काय वेळेस सांगितलं की ही डायग्राम पुस्तकातली आहे ती बघून काढा वगैरे, त्यावेळेस मात्र तुम्हाला बुकमधनं रेफर करावं लागेल. बट इट इज ऑब्वियस की तुम्ही जरी बोर्डचा अभ्यास करत असाल तरी सुद्धा दोन्ही पुस्तकं रेफर करा. ठीक आहे, पुढे जायचं. तुम्हाला सिलेबस, टेस्टचा जो सिलेबस आहे तो संध्याकाळपर्यंत कळवते. ग्रुप 15 वरती लगेच नको घ्यायला, कारण की आपण एकदा रिव्हिजन करूयात आणि मग ठरवूयात. ठीक आहे, आता मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सिलेबस देते आणि मग आपण पुढे जाऊयात. This is a common question. Dioxygen is paramagnetic in spite of having even number of electrons. आठवतंय ना, मगाशी आपण बघितले की डायऑक्सिजन म्हणजे एकूण इलेक्ट्रॉन किती झाले, 8 + 8 16 इलेक्ट्रॉन्स झाले, बट स्टिल इट इज पॅरामॅग्नेटिक. व्हाय? टेल मी. इथं सोल्युशन दिलेलंच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सांगा. Dioxygen is paramagnetic in spite of having even number of electrons. What is the reason? सगळं रिझन पण इथे लिहिलेलं आहे, फक्त त्यातलं महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. इथं मुद्दामून हा शब्द वापरलाय की इनस्पाइट ऑफ हॅव्हिंग इव्हन नंबर. नॉर्मली बघा, इव्हन नंबर असेल तर सगळे इलेक्ट्रॉन्सच्या पेअर्स होणार आहेत, बरोबर. ऑड नंबर असेल तर आपण 100% सांगतो की हा पॅरामॅग्नेटिक आहेच. पण इव्हन नंबर असून सुद्धा पॅरामॅग्नेटिक का होतं, तर पाय स्टार मध्ये एक एक अनपेड इलेक्ट्रॉन शिल्लक राहतं. आठवतंय ना, आपण हे बघितलेत स्ट्रक्चर्स. वाटलं तर परत एकदा दाखवते तुम्हाला स्ट्रक्चर. इज लाईक दिस. पाय स्टार ऑर्बिटल मध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतात. ओके, here you can see this electrons. कळाले? आता अजून एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा की तुम्हाला इथे अनपेड इलेक्ट्रॉन्स काढता येत नाही. जेव्हा आपण कोव्हॅलंट नेचर काढतो ऑक्सिजनचं, म्हणजे O डबल बॉन्ड O, तेव्हा आपण काय दाखवतो, इथे एक सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड, किंवा समजा मी शेअरिंग मध्ये दाखवतो इथे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आणि उरलेले 2 लोन पेअर्स आहेत ते असे आपण कडीला दाखवतो. कळालंय? इथे मला अनपेड इलेक्ट्रॉन दाखवता आलाय का? अनपेड इथे इलेक्ट्रॉन दिसतोय का? जेव्हा मी ऑर्बिटल पिक्चर काढते त्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉन दाखवणं शक्यता कमी पडते, किंवा आपण हे नॉर्मल आपली जी कुठली थेअरी आपण म्हणू, कोव्हॅलंट बॉन्डची जी सुरुवातीला आपण बघितलेली बीबीटी थेअरी वगैरे, त्यानुसार आपल्याला इथं अनपेड इलेक्ट्रॉन दिसत नाही. कळाले? पण जेव्हा आपण एमओटी मध्ये येतो, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, तेव्हा आपण O2 चा पॅरामॅग्नेटिक बिहेवियर एक्सप्लेन करू शकतो. ओके, when I come to MO2, I can show this orbital picture diagram. आता ही डायग्राम काय मी आता एक्सप्लेन करणार नाहीये, कारण की तुम्हाला ऑलरेडी येते ना. So you can see two unpaired electrons in the pi star molecular orbital. That's why the oxygen molecule is paramagnetic in nature. Okay, ऑक्सिजनचं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर हे 12वी संपलं तरी तुमची पाठ सोडणार नाही, कारण की हे जगा वेगळं आहे. तुम्हाला डॉट किंवा लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये किंवा कोव्हॅलंट बॉन्डेड स्ट्रक्चर मध्ये लोन पेअर दाखवता येत नाही, पण ती आपल्याला कुठे मिळते, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर मध्ये. यू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम? समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात. हे इथं मुद्दामून सोल्युशन तुम्हाला लिहून दिलंय, हे पुस्तकामध्ये आहे. जिथं प्रॉब्लेम लिहिलाय की नाही 7.8 आता वरती लिहिलंय, म्हणजे हे पुस्तकातलंच आहे. हे मुद्दामून का लिहून दिलंय, तर बरेचदा काय होतं, तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हाय डायऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक, तर आपण आन्सर काय लिहितो एका वाक्यात, बिकॉज इट हॅज 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. पण ऍक्च्युअली आन्सर तुम्हाला हे असं डिटेलमध्ये अपेक्षित असतं. जेव्हा तुम्ही बोर्ड एक्झामला असता त्यावेळेस हे आन्सर असं डिटेलमध्ये एक्सपेक्टेड असतं. येते लक्षात? दॅट्स वाय आय एम शोइंग दिस आन्सर, की नुसतं तुम्ही इट हॅज 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स किंवा 5 स्टार मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत असं नुसते एका वाक्यात उत्तर लिहू नका. तुम्हाला उत्तर हे पूर्ण प्रॉपर एक्सप्लेन करायचं, की आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये दाखवता येत नाहीये, पण एमओटी नुसार जर का त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स मला 5 स्टार मध्ये मिळतात. कळाले?
दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस क्वेश्चन. नाहीतर ऑलरेडी हे पुस्तकात आहे, तुमचं तुम्ही वाचू शकला असता, पण मुद्दामून हा पॉईंट इथं घेतेय का ऑलरेडी तुम्हाला हे येतंय, पुस्तकामध्ये पण आहे तरी घेतलेलं आहे का, तर उत्तर कसं लिहायचं आणि केवढं लिहायचं हे कळालं पाहिजे. ठीक आहे, पुढे जायचं. So this is all about structure of oxygen. की ऑक्सिजन आहे O डबल बॉन्ड O. Secondly, it is a paramagnetic in nature. It has two lone pairs on pi star orbital. And third point, it has 14 paired electrons and 2 unpaired electrons. Okay. So let us move on to next important point, that is preparation methods. Preparation methods of oxygen. ऑक्सिजन तयार करायची गरज आहे का, सांगा बरं. Is it necessary to prepare oxygen? Why? आता ऑक्सिजन तर चांगला जगभर आहे, 20% ऑक्सिजन आहे आणि मला इनहेल करता येतोय. इव्हन आपण असं म्हणूयात की जो जन्मलेलं बाळ आहे, ज्याला म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, पण त्याला श्वासोश्वास घेता येतो, बरोबर आहे ना. त्याच्या फुफ्फुसाला माहिती असतं की CO2 बाहेर सोडायचा, ऑक्सिजन इनहेल करायचा, रक्ताला माहित असतं की ऑक्सिजन घ्यायचा द्यायचं, बरोबर आहे. म्हणजे नॅचरली या सगळ्या गोष्टी घडतात, मग ऑक्सिजन कशाला तयार करायचं, हा क्वेश्चन आहे. आणि द आन्सर इज ऑक्सिजन कशाला लागतो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पेशंट हॉस्पिटल्स मध्ये असतात, बरोबर आहे, व्हेंटिलेटर्स माहिती आहे ना, तर त्या केसेस मध्ये ऑक्सिजन सिलेंडर खूप नेसेसरी आहे, की ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं होतो, ऑक्सिजन आपल्याला म्हणजे त्यांना कृत्रिम ऑक्सिजन आपल्याला थोडं द्यावं लागतं. एअर मधला ऑक्सिजन डिझॉल्व्ह करून एअर मध्ये आहे 20% डायल्युटेड ऑक्सिजन, तर तेवढं त्यांना सफिशियंट होत. ओके, सो दिस इज फर्स्ट पॉइंट. सेकंड, ऑक्सिजनचा इम्पॉर्टन्स कुठं आहे, तर फ्लेम्स मध्ये, बरोबर आहे ना. अगदी तिसरी चौथीत आपण शिकलोय की मेणबत्तीचा प्रयोग, बशीमध्ये मेणबत्ती लावायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, मग ग्लास पालथा घालायचा, आठवत आहे ना. आणि मग मेणबत्ती विजते थोड्या वेळाने, का तर मेणबत्तीला जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, बरोबर आहे. म्हणजे फ्लेम्स वगैरे आपल्याला तयार करायचे असतील, तिथं तुम्हाला फ्लेम्स दिसत असतील किंवा कुठेही, तर त्यासाठी ऑक्सिजन इज नेसेसरी. ओके, फॉर दॅट पर्पज सिंथेसिस ऑफ ऑक्सिजन और प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन इज नेसेसरी. ठीक आहे, ऑक्सिजन नॅचरली भरपूर ऑकर आहे, पण देर आर सम ऍप्लिकेशन्स वेर यू नीड कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन और यू नीड ओनली ऑक्सिजन. अशा काही काही गोष्टी आहेत की जिथं फक्त ऑक्सिजन लागतो, इतर बाकीच्या हायड्रोजन नायट्रोजन वगैरे कुठले एलिमेंट्स नको असतात, कळाले. त्या केसमध्ये आपल्याला ऑक्सिजन, फक्त ऑक्सिजन तयार करणाऱ्या मेथड्स पाहिजेत की त्या एअर मध्ये ओनली ऑक्सिजन प्रेझेंट असतो, कळाले. देर आर सम केसेस वेर यू नीड ओनली ऑक्सिजन. इट मे बी अ पेशंट हॉस्पिटलाइज केस असू शकते, किंवा दुसरं काय तर मटेरियल मशिनरी वगैरे असेल कुठली, किंवा बर्निंग वगैरे जिथं करायचे त्या ठिकाणी ऑक्सिजन, ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम ऐकलं असेल ना, की ज्या ठिकाणी ऑक्सिजन तुम्हाला ओनली ऑक्सिजन इज नेसेसरी, दुसरं काही नायट्रोजन वगैरे त्याच्यात डायल्युशन्स असतील तर त्याचं काम कमी होतं, एफिशियन्सी कमी होते, कळालं. लेट अस स्टार्ट प्रिपरेशन मेथड्स ऑफ ऑक्सिजन. तिथे काय प्रकरण काढलंय, KClO3 हीट केलंय आणि तयार झालंय KCl आणि थ्राईस O2. ठीक आहे, KClO3 हीट केलंय, KCl तयार झाला आणि थ्राईस O2, आणि त्यासाठी MnO2 म्हणून कॅटलिस्ट वापरलाय. जरा याची मेथड मध्ये बघा काय केलेलं आहे. इथं KClO3 घेतलंय, त्याला हीट केलं, इथं लिहिलंय ना हीटिंग, मग त्याला हीट केलं, त्याच्या आतमध्ये MnO2 ऍज अ कॅटलिस्ट ऍड केलं. ठीक आहे, आणि मग काय झालं, हे हिटिंग केल्यानंतर ऑक्सिजन जो काय तयार झाला, थ्राईस O2, हा जो ऑक्सिजन तयार झाला त्याला सोडलं, तर एका इथनं तुम्हाला दिसत असेल की हे पाईप आतमध्ये गेलेली, ठीक आहे, आतमध्ये गेले आणि तुम्हाला आतमध्ये बबल्स दिसत असतील. हे बबल्स म्हणजे काय, तर ऑक्सिजन जो काय तयार झालाय तो आपल्याला इथं गोळा झालाय. ठीक आहे, हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ना उभं ठेवलेलं आहे, पालथं ठेवलंय, दिसतंय ना, त्याचं इथं आपण बंद केलेलं आहे आणि त्याचं जे ओपन माउथ आहे ते बॉटमला आहे. ओके, आपण ग्लास जसा पालथा ठेवतो तसं हे पालथं ठेवलंय, कळालंय. याचं नाव आहे गॅस चेंबर. हे जे ही जी काय वस्तू आहे, ठीक आहे, ऍपरेटस जे हे आहे, याचं नाव आहे गॅस चेंबर. गॅस चेंबर, की ज्याच्यामध्ये गॅस आपण तयार झालेला साठवून ठेवू शकतो. ओके, सो इकडनं गॅस वरती जाणार आहे आणि हे जे पाणी वर चढलेलं आहे ते हळूहळू खाली यायला लागणार, कळालं. सो कुठलाही गॅस तयार करताना मशिनरीकडे किंवा ऍपरेटस कडे नीट बघायचं. नुसतं प्रिपरेशन मेथड म्हणजे रिॲक्शन माहिती असून चालणार नाही, तर ते कसं गोळा होतं हे डोळ्यासमोर तुमच्या आलं पाहिजे. I hope you understand this method. KClO3, when it is heated, it will decompose into KCl plus O2.
ठीक आहे. पण या KClO3चं नाव काय आहे सांगता येईल का कोणाला? आपण हा आता ताजा ताजा पाहिलाय, आजच्याच लेक्चर मध्ये पाहिलाय. KClO3 म्हणजे ClO3 आठवते ना, HClO3 आठवलं का? HClO3 HOClO2 सगळे आपण बघतो ना परक्लोरिक ऍसिड वगैरे, त्यातला हा आहे. क्लोरिक ऍसिड आहे, ते क्लोरिक ऍसिड आहे आणि त्याचं आपण काय केलंय, H काढून टाकलंय. ऍसिड आहे, लक्षात घ्या. HClO3 इज ऍसिड आणि आपण काय केलंय, H+ काढून टाकलंय, तिथं K+ लावलंय, म्हणजे आपण इथं सॉल्ट बनवलंय. ठीक आहे. इट इज नथिंग बट द सॉल्ट ऑफ क्लोरिक ऍसिड आणि ज्याच्याकडे ऑक्सिजन भरपूर आहे ते आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. कळाले? The first thing, this method, preparation of oxygen from this KClO3, it is a laboratory scale method. Okay. बरं, एक सांगायचं राहिलं, प्रिपरेशन मेथड्स कोणतेही जेव्हा आपण बघतो, आता केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आहात ऑलरेडी, बऱ्याच प्रिपरेशन मेथड्स तुम्ही बघितले असतील. तर आताच्या आपण एलिमेंटल कुठल्याही प्रिपरेशन मेथड्स बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला 2 टाईपच्या मेथड्स बघायच्या आहेत, लॅबोरेटरी मेथड आणि इंडस्ट्रियल मेथड. ठीक आहे, लॅब स्केल वरती आणि इंडस्ट्रियल लेवलवरती. तर त्या दृष्टीने आपल्याला मेथड्सचं सेपरेशन पण करता आलं पाहिजे, की ही मेथड जी आहे ती लॅबोरेटरी स्केल आहे, स्मॉल स्केल मेथड आहे. ओके. इज वन ऑफ द फेमस मेथड और इजिएस्ट मेथड, okay, for making dioxygen in the laboratory. It is a catalytic decay of potassium chlorate. Chlorate म्हणजे काय, सॉल्ट, क्लोरिक ऍसिडचं सॉल्ट म्हणून नाव काय आलं, क्लोरेट. ओके. पोटॅशियम सॉल्ट where manganese dioxide is going to work as catalyst. ओके. तर रिएक्शन काय होणार आहे, KClO3 when it is heated it will decompose into potassium chloride and O2. इथं ओव्हरऑल क्लोरीनचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय का रिडक्शन झालंय, या क्लोरीनचं ऑक्सिडेशन झालंय का रिडक्शन झालंय? क्लोरीनचं रिडक्शन झालंय आणि त्यांनी ऑक्सिजन रिलीज केलंय. कळालंय ना? आणि ही रिएक्शन का पॉसिबल आहे, तर क्लोरीन जो आहे इथं आहे प्लस किती, +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, बरोबर आहे. +5चा इथं -1 झालाय, म्हणजे एवढं त्याला रिडक्शनची पॉसिबिलिटी आहे. तो खूप हायर प्लस स्टेटला होता, तर तो मायनस व्हायला पॉसिबल झालं, म्हणजे त्याचं रिडक्शन पॉसिबल आहे. पण समजा मी इथं KClO म्हणजे सपोज मी +1 ऑक्सिडेशन स्टेट वाला Cl वापरला असता, तर त्याची कपॅसिटी थोडीशी कमी झाली असते. कळते ना? इथं आहे +5, त्याच्यामुळे याची ऑक्सिडायझिंग नेचर खूप जास्त आहे, किंवा लगेच इझिली रिड्यूस झाला, दुसऱ्याला ऑक्सिजन द्यायला तो तयार आहे, हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे. कळाले? पण तेच मी समजा KClO वापरला असता, तर त्याचं रिडक्शन थोडंसं डिफिकल्ट झालं असतं, कारण की ऑलरेडी तो +1 मध्ये आहे, +1चा -1 वेळ लागणार, पण +5चा -1 थोडंसं फास्ट होणार आहे. कळाले? दॅट्स वाय आय एम युझिंग KClO3 नॉट KClO2 सॉरी और KClO. आले लक्षात? Instead of KClO3 I can use another one like KMnO4, KNO3 etc. ओके. फक्त इथं काय होणार आहे, Mn चं रिडक्शन करायचं, इथं नायट्रोजनचं रिडक्शन करायचं. कळतंय? इथं Mn आहे +7 मध्ये, सो इट विल गेट रिड्यूस टू +5 और +3. तसंच KNO3 आहे +5 मध्ये, सो इट कॅन रिड्यूस टू रिमेनिंग 1. कळालं? सो सेंट्रल जो काय ऍटम आहे, तो जेवढा हायर ऑक्सिडायझिंग एजंट, हायर ऑक्सिडेशन स्टेटला असेल, तेवढा तो चांगलं काम करणार आहे. आले लक्षात? In this way you will get what you can say, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम डिफरंट ऑक्सिडाइज्ड सॉल्ट्स. कळते ना? हे ऑक्सिडाइज्ड म्हणजे जास्त हायर ऑक्सिडेशन नंबर असणारे सॉल्ट्स आहेत. कळाले? पुढे जायचं. ऑक्सिजन कसा कलेक्ट केला, हे पालथं का ठेवलं हे न कळणे, म्हणजे हे असं उलट का ठेवले, तर ऑक्सिजन गॅस आहे तो वरती कलेक्ट होतो. ओके. पुढे जायचं. डायग्राम काढत बसू नका, फक्त एवढे 2 पॉइंट आहेत तेवढे घ्या आणि ही रिएक्शन. नो नीड टू ड्रॉ डायग्राम. मी डायग्राम कशासाठी काढली तर तुम्हाला कळावं की जास्त सिंथेसिस कसं करतात. Just write down these 2-3 points and then we'll go to next preparation method. झालं की सांगा, मग पुढे जाऊयात.
जायचं पुढे. नेक्स्ट मेथड, अनदर वन लॅबोरेटरी मेथड. ऑलरेडी बघा ऑक्सिजन बाहेर काढून ठेवलंय मी. ठीक आहे, म्हणजे इथं ऑक्सिजन गॅस आपला बाहेर आलाय. म्हणजे थोडक्यात रिॲक्शन आता कळाल्यावर तुम्हाला लक्षात येईल ऑक्सिजन टॉपनीच बाहेर काढायचं, बिकॉज इट इज अ गॅस. ओके, इट इज थर्मल डिसइंटिग्रेशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. थर्मल डिसइंटिग्रेशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, परत डिकम्पोजिशन. म्हणजे मेटल ऑक्साइड घ्यायचं, त्याला हीट करायचं, एवढंच. मेटल ऑक्साइड घ्यायचं, त्याला हीट करायचं, सो दॅट यू विल गेट द प्रॉडक्ट. ओके, ऑक्साइड्स कोणते वापरायचे, बेसिक मोस्टली कोणते वापरतात, मर्क्युरिक ऑक्साइड, सिल्वर ऑक्साइड. ठीक आहे, HgO, AgO. ठीक आहे, बघा मेटलचं ऑक्साइड घेतलं, त्याला हीट केलं की मेटल वेगळा तयार झाला आणि ऑक्सिजन वेगळा झाला. ठीक आहे, मेटल ऑक्साइड इथं घेतलं, त्याला हीट केलं, याच्यामध्ये काय होणार आहे, मेटल आहे तो खालीच राहणार आणि ऑक्सिजन आहे तो बाहेर येणार. सो इट इज अ व्हेरी सिम्पल मेथड. कळालं. कॉमनली युज मेथड्स कोणते आहेत बघा, मर्क्युरिक ऑक्साइड आणि सिल्वर ऑक्साइड. मर्क्युरिक ऑक्साइड अँड सिल्वर ऑक्साइड हे कॉमनली युज का करतात बघा, यांची स्टॅबिलिटी तुम्हाला माहित असेल. मर्क्युरिक ऑक्साइडला मर्क्युरी म्हणून राहायला आवडतं, सिल्वर ऑक्साइडला सिल्वर म्हणून राहायला आवडतं. आपण बघितले की हे नेटिव्ह मेटल्स आहेत, बरोबर आहे ना. Hg, Ag रिॲक्टिव्हिटी कमी आहे, त्याच्यामुळे ते लगेच ऑक्सिजन लूज करतात आणि रिॲक्शन फास्ट होते. काय सांगते, कळालं. हे जे मेटल्स आहेत हे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्यांचे ऑक्साइड्स अनस्टेबल असतात. ते पटकन ऑक्सिजन रिलीज करतात आणि स्टेबल मेटॅलिक फॉर्म मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. दॅट्स वाय these are used for decomposition or for preparation of dioxygen. नाहीतर मी तर फेरिक ऑक्साइड वापरू शकले असते का. फेरिक ऑक्साइड घेतलं आणि हिटिंग केलं, रिएक्शन इज पॉसिबल और नॉट, व्हॉट डू यू थिंक. कुठलंही मेटल ऑक्साइड घेऊन रिएक्शन केली असती तर चाललं असतं का, तर नसतं चाललं. कारण की काही काही ऑक्साइड स्टेबल आहेत आणि जर का ते स्टेबल असतील तर ते इझिली डिसइंटिग्रेट किंवा इझिली डिकम्पोज होणार नाही. कळालं. नाहीतर भरपूर मेटल ऑक्साइड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, सगळे वापरायचे नाही. ओके, टिपिकल आपल्याला जे इझिली ऑक्सिडेशन होते, नॉर्मल आपल्याला नॉर्मल हिटिंगनी किंवा गरम जो गॅस बर्नर आहे त्या हीट वरती ऑक्सिजन मिळतोय, तेच मेटल ऑक्साइड्स यूज करायचे. ओके, so if I am using silver oxide, I will get Ag and O2. If I am using HgO, I will get Hg and O2. Okay, silver will be in a solid state, mercury will be in a liquid state. थर्मल डिकम्पोजिशन आहे, सो आय हॅव टू राईट हिटिंग ओव्हर here. आणि डिकम्पोजिशन म्हणजे काय झालंय, हा जो काय कम्प्लीट मॉलिक्युल होता तो ब्रेक झालाय आणि त्याचे दोन वेगवेगळे एलिमेंट्स फॉर्म झाले. ओके, तर इथं हा प्रश्न नाही पडला पाहिजे, मग कुठलं पण मेटल ऑक्साइड का नाही वापरलं, अल्युमिनियम ऑक्साइड का नाही वापरलं, सांगता येईल का. वाय आय एम नॉट युझिंग अल्युमिनियम ऑक्साइड. Al2O3 का नाही वापरायचा. Al2O3 एवढा स्टेबल आहे की तुम्हाला आठवत असेल, Al2O3 पासनं Al बनवण्यासाठी आपल्याला केवढी मोठी मेथड केलेली आठवत आहे ना, अल्युमिनोथर्मिक नाही, अल्युमिनियमची रिडक्शन मेथड, इलेक्ट्रोलिसिस ऑफ अल्युमिना. एवढं सगळं करायचं आणि मग कुठं तुम्हाला तो अल्युमिनियम वेगळा मिळणार आणि ऑक्सिजन वेगळा मिळणार, बरोबर आहे ना. आठवते ना, एनोड पशी ऑक्सिजन जातो, कॅथोड पशी अल्युमिनियम जातो. कळालं. त्याच्यामुळे थोडक्यात काय, तर Al2O3 इज अ व्हेरी स्टेबल कंपाऊंड अल्युमिनियम ऑक्साइड. सो त्या इथं हिटिंग केलं तर एवढ्याशा गॅसच्या टेम्परेचरवर मिळणार नाही. आले लक्षात. किंवा Fe2O3 वगैरे जे नॅचरली अकरिंग म्हणतो ना आपण, की जास्त रिॲक्टिव्ह ऑक्साइड्स आहेत, सॉरी ऑक्साइड स्टेबल आहेत बट मेटल रिॲक्टिव्ह आहेत, ते आपण इथं वापरणार नाही. कळालं. सो इट विल रिक्वायर व्हेरी मच हाय हिटिंग. ओके, पुढे जायचं. किंवा हिटिंग पेक्षाही आपण अल्युमिनासाठी डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीच वापरतो, इलेक्ट्रिकल वेने आपण रिडक्शन करू. ओके, तर आता सिल्वर झालं, मर्क्युरी झालं, तसं अजून दुसरं कोणतं वापरता येईल, लाईक लेड. ओके, और लेड और बेरियम विच आर अगेन समवॉट स्टेबल मेटल्स, दॅट ऑल्सो आय कॅन यूज. तर लेड असेल म्हणजे PbO2 असेल, so it will disintegrate like this, and if I am using barium, it will disintegrate like this. Okay, so again थोडक्यात काय सांगायचंय की स्टेबल मेटल्सचे ऑक्साइड असतील तर ते इझिली डिकम्पोज होतील. ओके, so that you will get these reactions.
राईट डाऊन ओनली दिस 4 रिएक्शन्स. मधलं काय नाही लिहिलं तरी चालेल. डिसइंटिग्रेशन ऑफ मेटल ऑक्साईड घ्या आणि 1 2 3 4 या 4 रिएक्शन्स लिहा. डायग्राम वगैरे काय काढत बसू नका. कार्बन डायऑक्साईड वापरलं तर रिएक्शन होईल का? कार्बन डायऑक्साईड घेतला CO2 आणि हीट केलं, कार्बन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा, पॉसिबल आहे का? पॉसिबल कधी होईल जेव्हा आपण त्याच्यावरती खूप तुम्ही हे शिकला असाल, फ्युएल सेल शिकला असाल की वॉटर आहे, वॉटरचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचं झालं, H2 वेगळा आणि O2 वेगळा, तर सगळं ऍपरेटस किंवा ते सगळं तुम्ही शिकला, ते लगेच होत नाही, खूप इझी नाहीये. तसं CO2 पासून C वेगळं आणि O2 वेगळं काढणं इट इज व्हेरी मच डिफिकल्ट. म्हणजे त्याला हाय टेम्परेचर, हाय प्रेशर सगळ्या गोष्टी लागतात. आणि आपण ज्या प्रिपरेशन मेथड्स म्हणून शिकणार आहोत त्या कोणत्या बघायच्या असतात, तर ज्या नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला किंवा नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला युज करता येतात किंवा कोणताही केमिस्ट हे युज करू शकतो, ज्याच्यामध्ये जास्त गॅस किंवा जास्त इलेक्ट्रिसिटी जात नाही, जास्त इंधन वाया जात नाही, त्याच मेथड आपल्याला इथं बघायच्या असतात. कळाले? आय होप दिस पॉइंट इज क्लिअर टू यू. लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट लॅबोरेटरी मेथड आपण बघूयात. चालेल? झाले ना लिहून? थर्ड लॅबोरेटरी मेथड. ओके. डिकम्पोजिशन ऑफ पेरॉक्साईड. डिकम्पोजिशन ऑफ पेरॉक्साइड्स. पेरॉक्साईड म्हणजे काय? H2O2. नॉर्मल पेरॉक्साईड कुठलं असतं आपलं? वॉटर, सॉरी, हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. बरोबर आहे? H2O2 म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन काय होणार आहे? H2O बाजूला येणार आणि ऑक्सिजन बाजूला जाणार. ओके, H2O2 आहे, त्याला हीट केलं, H2O आणि ऑक्सिजन असं दोन मिळालं. कळालं? You need to heat in presence of manganese dioxide. Okay. Decomposition of hydrogen peroxide in presence of catalyst manganese dioxide. H2O2 will decompose into water plus oxygen. It is in aqueous condition. H2O2 aqueous म्हणजे काय? वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केलेला वापरलाय. You will get liquid water in liquid form, regular, and oxygen as a gas form. कळालं? It is a very simple one. H2O2 वापरायचा किंवा H2O2 च्या ऐवजी अजून एक पेरॉक्साईड कोणता आपल्याला माहितीये, तर Na2O2. ओके, सोडियम पेरॉक्साईड Na2O2. इट इज अ सिंपल वन रिएक्शन. Na2O2 मध्ये H2O ऍड केलं की काय होणार आहे? NaOH तयार होणार आहे आणि O2 गॅस बाजूला पडणार आहे. दिस वन इज अ सिम्पलर मेथड ऍज कम्पेअर टू द फर्स्ट वन. ओके, सो राईट डाऊन दिस बोथ रिएक्शन्स. प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या एका पुस्तकात ही एक रिएक्शन दिली आणि दुसऱ्या पुस्तकात ही दुसरी दिली. सो इट इज बेटर तुम्ही नोट्स मध्ये दोन्ही रिएक्शन घ्या. So which one is simpler one? First one or second one? सिम्पलर म्हणजे कोणत्या दृष्टीने? अभ्यासाच्या दृष्टीने नाही, लॅबोरेटरी मध्ये काम करायचंय मला, या विचाराने सांगा. सेकंड वन इज अ सिम्पलर वन. इट विल अकर ॲट रूम टेम्परेचर. ओके, नुसतं Na2 घेतलं, वॉटर ऍड केलं की NaOH तयार झालं आणि ऑक्सिजन वेगळं झालं. ओके, बट इट इज अगेन
दिस Na2O2 इज डिफिकल्ट टू ऑब्टेन. ओके, Na2O2 इझिली मिळत नाही, पण तो समजा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर सेकंड रिएक्शन इज मोर इझियर दॅन फर्स्ट वन. ओके, so up till now we have seen three laboratory scale method. पहिली होती कोणती तर ClO3 पर क्लोरेट, किंवा क्लोरिक ऍसिड. पर क्लोरेटनी पण सेम रिएक्शन मिळेल, क्लोरिकनी पण तीच रिएक्शन मिळाली. सो क्लोरिक ऍसिड किंवा क्लोरेट पासून आपण एक बघितली आहे. दुसरी मेथड कोणती बघितली आपण, मेटल ऑक्साइड्स. ओके, आणि तिसरं कोणता बघितलं आपण, हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा सोडियम पेरॉक्साइड, डिकम्पोजिशन ऑफ पेरॉक्साइड. ओके, पेरॉक्साइड लिंकेज इज अ व्हेरी वीक लिंकेज. बरोबर, पेरॉक्साइड बॉन्ड व्हेरी वीक असतो, त्याच्यामुळे आपल्याला इझिली तो ब्रेक करून दोन ऑक्सिजन मॉलिक्युलर ऑक्सिजन आपल्याला तयार करता येईल. ओके, these are three laboratory steps. Let us move on to next, industrial methods. Okay, so तीन आपल्या लॅबोरेटरी स्केलच्या झाल्यात. आता आपण इंडस्ट्रियल मेथड्स पाशी जाऊया. हिअर वी आर गोइंग टू सी टू मेथड्स. Commercially, the oxygen is prepared by two methods, either fractional distillation of liquid air or electrolysis of water. Fractional distillation of liquid air and electrolysis of water. बघा, हे काहीतरी वेगळंच प्रकरण निघालं. आता आपण छान छोटे छोटे ऑक्साईड घ्यायचे होते, हिटिंग करायचं सोपं होतं, पण इंडस्ट्रियल लेवलला आलं तर आता मगाशी सांगितलं की Na2O2 इतका इझी नाहीये बनवायला किंवा ऑब्टेन करणं इझी नाही. मग तो ऑक्सिजन बनवण्यासाठी Na2O2 आणा, मग करा. त्यापेक्षा इथं काय केलं, रेडीमेड लिक्विड एअर आहे, म्हणजे एअर आहे. बरोबर, हवा तर काय सगळीकडे अवेलेबल आहे. सो आणि कॉस्ट पण नाहीये, हवा घेण्यासाठी काय वेगळी कॉस्ट लागत नाही. बरोबर आहे, त्याच्यामुळे एअर घेतली, त्याला लिक्विफाय केल्यावर त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं. ओके, सो दॅट आय विल गेट ऑक्सिजन ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. आणि दुसरी मेथड कोणती आहे तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. अगेन वॉटर इज अवेलेबल इन अ व्हेरी लार्ज क्वांटिटी. बरोबर आहे, वॉटर म्हणजे काय, H2O. सो त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे तो बाजूला काढून, म्हणजे इलेक्ट्रोलिसिसने त्याला बाजूला काढला आणि O2 मॉलिक्यूल तयार केलं. ओके, तर जेव्हा आपण इंडस्ट्रियल लेवलचा विचार करतो त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, तर कॉस्ट. ओके, कॉस्टचा विचार सगळ्यात पहिल्यांदा करायचा, कारण की आपल्याला हे परवडलं पण पाहिजे. हाय लार्जर स्केलवर करतोय, सो केमिकल्स कॉस्ट किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन्स या सगळ्याचा विचार करावा लागतो. ठीक आहे, या दोन्ही केसेसमध्ये बाय प्रोडक्ट्स फार जास्त नाहीयेत, किंवा बाय प्रोडक्ट जरी असले तरी सुद्धा ते युजफुल आहेत. ठीक आहे, तर यातला कोणता पॉईंट तुमचा झालेला आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर किंवा इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. आय थिंक इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर तुमचं झालेलं आहे. येस ऑर नो? I think electrolysis of water that you have already seen in electrochemistry topic. CL बघितलंय ना? तर आपण काय करूयात, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर जास्त डिटेल मध्ये नको बघायला, त्याच्या ज्या रिएक्शन्स आहेत कॅथोड एनोडच्या तर तुम्हाला येत आहेत. आणि जर का आता आठवत नसतील तर तुम्ही एकदा तुमच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या बुक मध्ये बघू शकता. आपण फक्त कॅथोड कशी काय, म्हणजे रेग्युलर रिएक्शन काय होती तेवढी फक्त बघणार आहोत, डिटेल मध्ये नको जायला, कारण ऑलरेडी तुमचं हे झालेलं आहे. समजा पाहिजे असेल तर सांगा, मी शिकवेल, काय प्रॉब्लेम नाहीये, पण वेळ नको जायला म्हणून. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर, आपण हा पॉइंट डिटेल मध्ये घेऊयात. ठीक आहे, सो बिफोर स्टार्टिंग दिस पॉइंट, let me know the point fractional distillation. What is the meaning of fractional distillation? याचा अर्थ सांगा आधी. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन याचा अर्थ काय? झोपलेला नाहीयेत ना, उठा. What do you mean by fractional distillation? तर डिस्टिलेशनचा अर्थ सांगा. एकंदरीत आपण डिस्टिलेशन ही पॉइंट कशासाठी वापरतो, तर सेपरेशन साठी, बरोबर ना, प्युरिफिकेशन किंवा सेपरेशन या केसमध्ये. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंटचे लिक्विड्स असतील तर वेगवेगळ्या टेम्परेचरला आपल्याला त्यांना सेपरेट करता येतं. ओके, we can remove or we can isolate, we can separate different components of a mixture at different temperatures. बरोबर ना, वेगवेगळ्या टेम्परेचरला आपल्याला वेगवेगळे लिक्विड्स मिळतात. नॉर्मली डिस्टिलेशन करतो म्हणजे आपल्याला लिक्विड्स मिळतात. ओके, म्हणून काय केलं आपण, एअरचं लिक्विफिकेशन पहिल्यांदा केलं. एअर जो आहे त्याला लिक्विड फॉर्म मध्ये आणलं, म्हणजे एअरला कूल केलं, लिक्विड तयार केलं.
लिक्विड झाल्यानंतर एअर मध्ये काय काय असतं, नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, हे मेन कॉन्टेंट झाले. आणि ते सोडून बाकीचे सुद्धा गॅसेस असतात. मग या सगळ्यांचा प्रत्येकाचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा आहे. लिक्विड एअर बोलते बरं का मी. एअर घेतलं, त्याला लिक्विफाय केलं. लिक्विफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड एक्सेट्रा, या सगळ्यांचा बॉइलिंग पॉईंट डिफरंट असतो. सो डिफरंट बॉइलिंग पॉईंट असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचरला त्यांना सेपरेट करता येतं. आलं लक्षात? सो इट इज अ सिंपल प्रिन्सिपल ऑफ दिस method, fractional distillation of liquid air, because each gas component or each air component has different boiling point. प्रत्येकाचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या रेंज मध्ये आपल्याला त्यांना घेता येतं. कळाले? This fractional distillation of liquid air, this method is common for nitrogen also. ठीक आहे. ग्रुप 15 मध्ये जेव्हा आपण नायट्रोजन शिकणार आहोत, किंवा तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी नायट्रोजनचं सिंथसिस, त्यामध्ये हा पॉईंट परत एकदा बघायचा. त्यावेळेस हाच पॉईंट परत आहे की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर. रादर या एका पॉईंट मधनं दोन्ही तयार होतं, नायट्रोजन पण तयार होतो आणि ऑक्सिजन पण तयार होतो. ओके, या मेथडचं नाव असं आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर टू प्रिपेअर टू ऑब्टेन नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, एकाच स्टेप मध्ये दोन वेगवेगळे गॅस दोन वेगवेगळ्या चेंबर मध्ये आपल्याला मिळू शकतात. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दिस पॉइंट, fractional distillation of liquid air. So you understand the principle of this one. Principle काय आहे की जेव्हा एअर लिक्विफाय होती, त्याचे वेगवेगळे जे कंपोनंट्स आहेत, त्या कंपोनंट्सचा प्रत्येकाचा बॉइलिंग पॉइंट डिफरंट आहे. सो वी कॅन सेपरेट इट बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, सी दिस डायग्राम. पहिली गोष्ट याच्यात सगळ्यात डिफिकल्ट टास्क कोणती आहे तर एअरला लिक्विड फॉर्म मध्ये करायचं. यू कॅन इमॅजिन की एअरला लिक्विड करायचं म्हणजे काय करावं लागेल. काय करावं लागेल सांगा बरं आधी. इफ आय वॉन्ट टू प्रिपेअर लिक्विड एअर, व्हॉट आय हॅव टू डू. टेम्परेचर आणि प्रेशर काय करायचं. टेम्परेचर कमी करायचं आणि प्रेशर इन्क्रीज करायचं, बरोबर आहे ना. टेम्परेचर खूप कमी करायचं आणि प्रेशर खूप हाय करायचं, देन आय विल गेट लिक्विड फॉर्म. बरोबर आहे. सो हे बघा इथं स्टार्टिंग कुठं आहे, फीड एअर, इकडनं एअर फीड करा. ठीक आहे, इथे या चेंबर मध्ये एअर आल्यानंतर कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसर काय करणार आहे, प्रेशर त्याच्यावरती देणार आहे. कळालंय. प्रेशर आल्यानंतर काय होणार आहे बघा, रेफ्रिजरेशन युनिट, म्हणजे इथं प्रेशर आल्यानंतर इथं थंड केलंय. ओके, इथं काय केलंय, इथं पहिल्यांदा प्रेशर हाय अप्लाय केलंय, त्यानंतर इथं लोएस्ट टेम्परेचर अप्लाय केले. त्याच्यामुळे काय झालं, इथे सगळं जे काही गॅस आहे त्याचं कन्व्हर्जन झालं लिक्विड मध्ये. लिक्विड इकडनं फ्लो होतंय, पण टेम्परेचर आपल्याला खूप केअरफुली कंट्रोल करावं लागणार आहे, कारण की थोडंसं जरी टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा त्याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होणार आहे. आणि एखादी गॅस आतमध्ये बंद राहिला तर तो एक्सपान्शन झाला तर बॉम्ब म्हणजे स्फोट वगैरे होऊ शकतो. म्हणून इथे एक एक्सपान्शन नॉझल लावले की चुकून गॅस एक्सपांड झाला तर इकडनं तो बाहेर काढता येतो. कळालं. म्हणजे कुठला ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून एक केअर म्हणून इथं एक्सपान्शन नॉझल लावलंय. Okay, let's start with from the first point, feed air. Air is feeded from this point. It is taken in this chamber. या चेंबर मध्ये कॉम्प्रेसर लावलाय की जो काय करतो, हाय प्रेशर त्याच्यावरती अप्लाय करतो. आणि प्रेशर वाढलं की टेम्परेचर कमीच होतं. मग तो काय गॅस आहे तो इथं आला, इथं आल्यानंतर रेफ्रिजरेशन, त्याचं टेम्परेचर अजून कमी केलं. इट इज देन लिक्विडिफाईड. इट विल कम टू दिस चेंबर. ओके, इट इज अ चेंबर ऑफ लिक्विड एअर. लिक्विड एअर या चेंबर मध्ये आला आणि मग इथं फिल्टर लावलाय. फिल्टर कशाला लावायचा, तर काय त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज वगैरे असतील त्या याच्यामधनं मूव्ह होतील, म्हणजे इम्प्युरिटीज असतील त्या बाजूला राहतील आणि प्युअर जो काय एअर आहे, ती पुढे जाईल. ठीक आहे. नॉर्मली हा फिल्टर कशासाठी लावतात तर कार्बन डायऑक्साईड साठी. दिस फिल्टर इज युजफुल फॉर रिमुव्हिंग कार्बन डायऑक्साईड, किंवा कार्बनच्या काही इम्प्युरिटीज असतील त्या इथं सगळ्या फिल्टर आउट होतात. ठीक आहे. आणि मग फ्रेश जी आपली प्युअर एअर आहे, प्युअर एअर इकडं पुढं पास होते. पुढं पास झाली की हा डिस्टिलेटिंग कॉलम, हा तुम्हाला माहितीच आहे. सो या कॉलम मध्ये काय होणार आहे, ऍज यू गो डाऊन म्हणजे इथं टेम्परेचर अशा पद्धतीने वेगवेगळं देतात की एका साईडला नायट्रोजन गॅस मिळाला, एकदा आर्गॉन गॅस मिळाला, लिक्विड ऑक्सिजन बॉटमला कलेक्ट झाला आणि तो इकडनं बाहेर काढता येतो. आले लक्षात. आणि ही पॉसिबिलिटी काय आहे तर नायट्रोजन, आर्गॉन म्हणजे इथे एक एक्झाम्पल लिहिलंय, दुसरे पण गॅसेस काढता येतात, आणि ऑक्सिजन. सो हे वेगवेगळ्या गॅसेसचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा आहे. सो आय कॅन रिमूव्ह देम ऍट डिफरंट टेम्परेचर लेवल्स. ओके, सो सी
ऑक्सिजन लिक्विफाईज अँड फ्लो आउट ऑफ द फ्लास्क थ्रू द ट्यूब फ्रॉम द बॉटम ऑफ द वेसल. ठीक आहे, इथं लिक्विड ऑक्सिजन झालाय, बॉटम ऑफ द वेसलने आपण इथं एखाद्या ट्यूबने आपण त्याला बाजूला काढू शकतो. लिक्विड ऑक्सिजन ऍज अ प्रॉडक्ट मला इथं तयार होणार आहे. कळाले? नेक्स्ट वन, द बॉइलिंग पॉइंट ऑफ नायट्रोजन फ्लोज आउट थ्रू अ ट्यूब कनेक्टेड ऍट द टॉप ऑफ द फ्लास्क. येतं ऍक्च्युअली ड्यू टू हाय बॉइलिंग पॉइंट पाहिजे होता शब्द. ड्यू टू हाय बॉइलिंग पॉइंट ऑफ नायट्रोजन व्हॉट हॅपन्स, नायट्रोजन गोज अप ऍट द अप पोझिशन आणि वरती नायट्रोजन ऍज अ गॅस बाहेर पडतो. कळाले? लक्षात आलं का? ओव्हरऑल काय केलं आपण, फक्त एअर घेतले, एअरचा लिक्विफाय केलं, त्याला लिक्विड फॉर्म मध्ये केलं आणि परत हीट केलं आणि हीट करताना प्रत्येक बॉइलिंग पॉइंट पाशी वेगवेगळे गॅसेस आपल्याला गोळा करता आले. ओके, इज अ सिंपल वे. हॅव यू अंडरस्टँड दिस प्रोसिजर? प्रोसिजर समजली आहे का? डायग्राम काढा, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे रिॲक्शन लिहायला किंवा त्याचं जे काय हे आहे रिॲक्शन त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते लिहायला सोपं जाईल. डायग्राम काढा, ही शॉर्टकट मध्ये काढा, अगदी डिटेल मध्ये पट्टी पेन्सिल वगैरे वापरत बसू नका. फक्त नावं काय काय आहेत प्रत्येक चेंबरची तेवढी लिहा. म्हणजे याचं एक्सप्लेनेशन पुढच्या स्लाइडवर आहे की एक्झॅक्टली स्टेप बाय स्टेप काय काय होतं ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. कोणाला काही डाऊट आहे का? कंप्लीट झाली डायग्राम की सांगा, मग आपण एक्सप्लेनेशन बघू आणि मग आपण थांबू शकू. एक्झॅक्टली टेम्परेचर किती, ऑक्सिजनचं नायट्रोजनचं किती, ते पुढच्या स्लाइड मध्ये आहे. आता फक्त डायग्राम काढून घ्या. झाला तर असेल तर सांगा, म्हणजे आपण पुढे बघूया. आय थिंक झालं असेल सगळ्यांचं, आपण पुढे जाऊयात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर. आता वन बाय वन एक एक पॉईंट, तुमच्याकडे डायग्राम आहे, डायग्राम बघत बघत हा पॉईंट क्लिअर करा. डायग्राम काढली ना सगळ्यांनी, का कोणी स्क्रीनशॉट घेतला फक्त? वन बाय वन एक एक पॉईंट बघूयात, म्हणजे आता समजायला सोपं जाईल. An air separation unit generally called as an oxygen and nitrogen generator. त्या युनिटचं नाव काय आहे? ऑक्सिजन और नायट्रोजन जनरेटर, दोन्हीसाठी आपल्याला वापरता येणार. ओके, so first of all the whole unit is called as oxygen or nitrogen generator. Okay, in the distillation process air is first passed through a filter that absorb all the water vapors. Okay, सुरुवातीला काय केलं जातं, वॉटर वेपर्स काढायचे, ते काय आपण त्याच्यामध्ये दाखवलेलं नाहीये. म्हणजे एअर जी आहे ती मॉइस्ट एअर आहे, त्याचं कन्व्हर्जन ड्राय एअर मध्ये आधी करायचं. त्या डायग्राम मध्ये तो पॉईंट नाहीये, पण जेव्हा आपण एअर वापरणार आहोत तेव्हा ती ड्राय असली पाहिजे, म्हणजे वॉटर वेपर त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन नको. ओके, देन कूलिंग प्रोसेस बिगिन्स, म्हणजे आपलं जे ऍक्च्युअली कॉम्प्रेसर आणि रेफ्रिजरेटर आहे तिथलं काम सुरू झालं. ओके, which involves the use of turbines and high energy refrigeration systems. ओके, टर्बाइन्स आणि हाय एनर्जी रेफ्रिजरेशन सिस्टीमनी काय केलं जातं, जे काय एअर आहे, एअरचं कन्व्हर्जन लिक्विड फॉर्म मध्ये केलं जातं. ओके,
Carbon dioxide and other trace gases are settled out, liquefies when the temperature reaches to the boiling points of each component gases. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड किंवा दुसरे काही गॅसेस असतील त्यांचा बॉइलिंग पॉइंट लगेच येतो आणि काय होतं ते लगेच खाली लिक्विड होतात, पण ऑक्सिजन नायट्रोजन आहे ते गॅस फेज मध्येच राहतात. कळालंय? म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे जे काही इतर इम्प्युरिटीज आहेत त्या लिक्विड मध्ये गेल्या, खाली सेटल झाल्या आणि वरती मला ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन जे मोर बॉइलिंग पॉइंट असणारे गॅसेस आहेत ते गॅस फेज, सॉरी लेस बॉइलिंग पॉइंट असणारे गॅसेस आहेत ते गॅस फेज मध्येच राहिले. कळालं? त्याच्यानंतर जेव्हा टेम्परेचर -200 डिग्रीला आलं, ओके, when the temperature reaches to -200 degrees Celsius, liquefied mixture is added through a tube into a vessel that is slightly warmer at the bottom than it's in the top. ही जी ट्यूब म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा जो कॉलम आहे, ही ट्यूब म्हणजे काय तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, त्याच्यामध्ये वेगवेगळे टेम्परेचरचे रेंजेस असतात, बरोबर आहे ना? तर वेगवेगळे टेम्परेचर कसं आहे, तर बॉटमला थोडंसं वार्म आहे, वार्म म्हणजे तरी सुद्धा टेम्परेचर किती आहे बघा, -185 डिग्री सेल्सिअस, आणि टॉपला किती आहे तर -190 डिग्री सेल्सिअस. ओके, फक्त 5 डिग्रीचा डिफरन्स आहे. खाली थोडंसं वार्म आहे आणि वरती थोडंसं कूल आहे. कळाले? हे 185 म्हणजे ऑक्सिजनच्या जवळपास आहे. ऑक्सिजनचं लिक्विफिकेशन झालं 183 ला आणि मग काय झालं ते बॉटम वरनं बाहेर आलं. कळालं? आणि 196 हा कोणाचा आहे बॉइलिंग पॉइंट? नायट्रोजनचा. म्हणजे 190 ला तो गॅस फेज मध्येच राहणार आहे. तर त्या -190 ला तो गॅस फेज मध्येच राहणार आहे, जो वरतून आपल्याला टॉप कडनं बाजूला काढता येईल. आले ना लक्षात? फक्त टेम्परेचर तुम्हाला ही लक्षात ठेवायचे. -183 ला ऑक्सिजन लिक्विडिफाय होतं. त्याच्यामुळे -185 ला तो लिक्विड फॉर्म मध्ये राहणार आहे आणि आपण त्याला बाजूला काढलं. आणि इथं काय केलं आपण, बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी टेम्परेचर आहे. तो 190 ला नायट्रोजन गॅस फॉर्म मध्येच राहणार आहे. ऑक्सिजन लिक्विड झाला, ऑक्सिजन लिक्विड झालं त्याला बाजूला काढलं, पण वरती काय केलं आपण, नायट्रोजनला गॅस मध्येच ठेवलं. 196 पेक्षा थोडंसं हायर टेम्परेचर आहे 190, त्याच्यामुळे काय होणार, तो गॅस फेज मध्येच राहणार आणि गॅसियस नायट्रोजन आपण टॉपनी बाजूला काढलं. कळालं ना? हे काय लिहून घेऊ नका, स्क्रीनशॉट काढा. आणि ही मेथड जी आहे इंडस्ट्री, म्हणजे हे जे काही मी स्टेप्स लिहिलेले आहेत हे कुठल्याच पुस्तकात नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला हे नंतर वहीमध्ये लिहून काढा. आता वेळ नाहीये म्हणून सांगते, स्क्रीनशॉट काढा, पण हे तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. हे कशामध्येच दिलेलं नाहीये ते टेम्परेचर्स वगैरे. So anyone has any doubt about this? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कन्सेप्ट कळाली आहे का? आणि हीच मेथड आहे नायट्रोजनची प्रिपरेशन मेथड. ओके, सेम मेथड इज देअर फॉर नायट्रोजन. हेच सगळं करायचं, टॉपनी नायट्रोजन काढायचं. कोणाला काही डाऊट नसेल तर आपण आता इथं थांबूयात आणि दुसरी मेथड जी आहे इलेक्ट्रोलिसिसची जी काय मेथड आहे ती तुम्हाला नंतर सांगते. तर आपण थोडं पोर्शन डिस्कस करायचं का आता? सगळ्यात आवडीचं काम निम्मा त्या पोर्शन मध्येच अडकलंय, बरोबर आहे ना? लेक्चर कमी पोर्शन जास्त. तो आपला पॉइंट्स कोणकोणते कव्हर झालेत बघा. ही आपली जी लेफ्ट हँड साइड आहे ही कम्प्लीट झालेली आहे. आणि दुसरं कोणतं बघितलं, केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑक्सो ऍसिड्स. एवढ्या पॉइंट्स वरती आपण टेस्ट घेऊयात, चालेल ना? अप टिल दिस पॉइंट म्हणजे जे आपलं कालपर्यंत किंवा मागच्या सॅटर्डे पर्यंत झालेलं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट स्टार्ट विथ ऑकरन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऍटॉमिक प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, अॅनॉमलस बिहेवियर, ॲलॅट्रॉपी आणि हे सगळं. आणि याच्यासाठी ग्रुप्स कोणकोणते करायचे अभ्यास, तर 16, 17, 18 म्हणजे जे आपलं रेग्युलरला झाले ते. आणि मी उद्या आणि परवा 1-2 दिवस आपण ग्रुप 15चं रिव्हिजन करूयात. ओके, ग्रुप 15चं रिव्हिजन करूयात, मग त्याच्यासाठी हे सगळे पॉइंट्स करायचे. कळालं? ग्रुप 15 म्हणजे थोडक्यात तुम्हाला 15, 16, 17, 18 हे चारही ग्रुप्स आहेत आणि हे एवढे पॉइंट्स आहेत. परत एकदा सांगायची गरज आहे. So I hope you understand this point. Group 15, 16, 17, 18 up
टू ऑक्सो ऍसिड्स. ओके, 15 चे पण हेच पॉइंट्स, हाच सिक्वेन्स असणार आहे. ऑक्सो ऍसिड्स पर्यंत सगळ्याचं करायचं. ठीक आहे, ओके. तर थांबू दे मग. हाँ 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 हाँ, एक मिनट.